तर चला, आजसाठी आपला टॉपिक कोणता असणार आहे? आपला टॉपिक असणार आहे प्रोबॅबिलिटी, म्हणजे शक्यता किंवा संभाव्यता. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज बघायच्या आहेत. एखादी घटना घडणार असेल तर ती घटना घडण्यासाठी आपल्याकडे किती वेगवेगळे चान्सेस आहेत. जसं आता तुम्ही परीक्षा देणार आहेत आणि परीक्षा दिल्यानंतर दोन घटना घडतात, एक तर पास किंवा नापास. त्यामध्ये शक्यता कशी वर्तवली जाते? खरं तर परीक्षेच्या बाबतीत असं म्हणायला नको की शक्यता, कारण की पूर्ण फिक्स पाहिजे, आपला अभ्यास झालाय, आपण पासच होणार आहे एवढी शक्यता पक्की पाहिजे. पण जर एखादा व्यक्ती परीक्षा देतोय तर त्याच्याकडे पास किंवा नापास, म्हणजे पास किंवा फेल असे दोन ऑप्शन असतात, बरोबर आहे. मग याला काय म्हटलं जातं? सॅम्पल स्पेसेस. सॅम्पल स्पेसेस म्हणजे काय? जे जे घडू शकतं त्या गोष्टीमध्ये, जी गोष्ट आपण घडवण्याचा प्रयत्न करतोय त्या गोष्टीमध्ये जे जे होऊ शकतं त्याला आपण काय म्हणतो? सॅम्पल स्पेसेस. म्हणजे एक तर तुम्ही पास होणार किंवा फेल होणार आहे, पण तुम्हाला पासच व्हायचंय, म्हणजे तुमचा कंडिशन म्हणजे इव्हेंट आहे तुमचा फक्त पास व्हायचंय, तर पास एक आलेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला कळतो. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट डिवाइड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस. आता याचा अर्थ काय? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट म्हणजे एखादी गोष्ट, इव्हेंट म्हणजे गोष्ट, एखादी गोष्ट घडण्याची शक्यता, प्रोबॅबिलिटी काय असणार आहे? नंबर ऑफ इव्हेंट. नंबर ऑफ इव्हेंट म्हणजे काय? की जे आपल्याला हवंय ते किती नंबर मध्ये. आणि सॅम्पल स्पेसेस म्हणजे काय? काय काय होऊ शकतं त्या घटनेमध्ये, त्याला सगळ्यांना सॅम्पल स्पेसेस म्हणतात. जसं आता आपण एक एक्झाम्पल घेतलं की मला पासच व्हायचंय, म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट किती माझा? एक. आणि सॅम्पल स्पेसेस म्हणजे काय? की काय काय होऊ शकतं. तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस किती मिळाले आपल्याला? एक तर पास किंवा फेल, म्हणजे दोन मिळालेत. मग फॉर्म्युलानुसार प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट म्हणजेच काय असतो? नंबर ऑफ इव्हेंट डिवाइड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस. म्हणजे इथे तुमचे पास होण्याचे चान्सेस किती आहे? 1/2. याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ असा आहे की दोनदा तरी ट्राय केलं पाहिजे, म्हणजे एकदा तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मिळेल, हा ना. याच्यापेक्षा एक छान एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल जे विचारले जातात ते वेगवेगळ्या स्वरूपात असतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं? तुम्हाला कॉइनचे एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात. सो कॉइन्स मध्ये जसं की फॉर एक्झाम्पल एक कॉइन टॉस केला तुम्ही, एक कॉइन टॉस केला. जर तुम्ही एक कॉइन टॉस करताय तर काय काय होऊ शकतं तिथे? एकतर छापा येऊ शकतो किंवा काटा येऊ शकतो, म्हणजे हेड येऊ शकतो किंवा टेल येऊ शकतो. पण तुम्हाला हेडच हवाय, बॅटिंग हवी आहे आणि नेमकं टॉस आणि तुमच्या बाजूनी आहे की तुम्हाला सांगितलंय की तुम्ही सांगा, मग तुम्हाला हेड हवाय कारण की तुम्हाला बॅटिंग हवी आहे. जर तुम्हाला अपेक्षित गोष्ट हवी आहे ती पण हेड हवी आहे, तर नंबर ऑफ इव्हेंट किती आले आपले? एक, कारण की मला हेडच हवाय. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस किती आले? 2. म्हणजे आपल्याला जे हवंय ते 1/2 प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यतेत मिळणार आहे. आता एक कॉइन बद्दल झालं. फॉर एक्झाम्पल 2 कॉइन टॉस केले तर काय होईल बरं? जर मी 2 कॉइन टॉस केले तर काय होऊ शकतं? मी 2 कॉइन घेतले, ऍट अ टाइम टॉस केले, तर काय काय होऊ शकतं? माझ्याकडे भरपूर शक्यता येतील. एक तर हेड हेड येणार आहे किंवा हेड टेल येणार आहे, म्हणजे पहिल्या कॉइनचा हेड येईल, दुसऱ्याचा टेल येईल, किंवा पहिल्याचा टेल येईल आणि दुसऱ्याचा हेड येऊ शकतो, किंवा दोघंही टेल टेल असू शकतात. याच्या पलीकडे अजून काही पॉसिबिलिटीज बनत नाही. म्हणजे ज्यावेळी मी 2 कॉइन घेतो आणि त्यांना टॉस करतो, एकतर हेड हेड येणार, हेड टेल येणार, टेल हेड येणार, किंवा टेल टेल येणार आहे. अशा वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. सो माझ्याकडे शक्यता किती झाल्या? नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस किती झाले? 4. आता जर इव्हेंट असा असेल, इव्हेंट म्हणजे काय? जे हवंय ते तुम्हाला सांगून ठेवलं जातं प्रश्नामध्ये. जर त्यांनी प्रश्नामध्ये सांगून ठेवलंय की तुम्हाला कमीत कमी एक हेड हवा, कमीत कमी एक हेड हवा, म्हणजे काय? मला कमीत कमी एक हेड हवा. बरं, कमीत कमी एक हेड याच्यात दिसतोय, याच्यात दिसतोय. कमीत कमी म्हणजे त्यापेक्षा कमी नाही चालत ना, त्यापेक्षा जास्त कितीही चालतात. म्हणजे मला ही पण कंडिशन चालणार, म्हणजे मला अशा सगळ्या कंडिशन चालणार होत्या ज्याच्यामध्ये एक हेड आहे आणि दुसरा सुद्धा हेड असू शकतो तरी चालणारच आहे, कारण की त्याच्यात एक हेड होताच. कमीत कमी मध्ये सगळं चालतं, फक्त हेड नसलेली कंडिशन चालणार नाही, जी किती आहे? एक आहे. म्हणजे ही सोडली तर बाकी सगळे चालणार आहेत. म्हणजे माझ्याकडे इव्हेंट कोणकोणते आहेत? एक तर हेड हेड, हेड टेल किंवा टेल हेड, एवढं चालणार आहे. फक्त हे चालायचं नाही, कारण की त्याच्यात कमीत कमी एक हेड पण नाहीये, म्हणून चालणार नाही. आलं लक्षात? तर माझे इव्हेंट किती झालेत? नंबर ऑफ इव्हेंट किती झालेत? 3. म्हणजे माझा इव्हेंट होण्याची शक्यता काय? 3/4.
याचा अर्थ असा आहे की तुम्ही 4 वेळा करत राहा, 3 वेळा तुम्हाला अपेक्षित ते मिळू शकतं. परत हे शक्यतेतच येतं, कारण की आपण शक्यतेबद्दलच बोलतोय, त्यामुळे हे शक्यतेत येतं त्यावेळी. याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज येतात. आता बरं मला सांगा, 3 कॉइन टॉस केले तर काय होईल बरं? 3 कॉइन टॉस केले, 3 कॉइन्स, मग भरपूर काय काय येईल. हेड 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 टेल हेड, असं बरंच काही काही येत राहणार आहे. किती येतील तुम्हाला सांगता येईल? किती असतील हे? भरपूर असतील. हा, पण किती एकच आपल्याला आयडिया पाहिजे ना, कारण की आपल्याला काय लिहावं लागणार आहे? नंबर ऑफ सॅम्पल स्पेसिस लिहावं लागणार आहे, की किती घटना घडल्यात अशा, हे तुम्हाला लिहावं लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला उत्तर मिळायचं नाही. मग तुम्हाला ते शोधायचं असेल तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस शोधण्याचा फॉर्म्युला. काय तो फॉर्म्युला? बघायचं फेसेस किती आहे, जो आपण ऑब्जेक्ट बघतोय. म्हणजे इथं कॉइन आहे, कॉइनला किती फेसेस असतात, बाजू किती असतात? 2. याच्यात अजून भरपूर एक्झाम्पल, फाश्यांचे एक्झाम्पल येतात. फाशे म्हणजे काय? डाईस. सापशिडी खेळताना आपण तो डाईस बघतो, त्याच्यामध्ये किती बाजू असतात? टोटल 6 बाजू असतात. 6 बाजू असतात. मग त्याच्यामध्ये सॅम्पल स्पेसेस फेस किती येतील? 6. सॅम्पल स्पेसेस शोधण्यासाठी फेस 6, आणि मी किती टॉस करतोय त्याला वरती लिहायचं. जसं आता कॉइनचं एक्झाम्पल आहे, तर कॉइनला फेस किती असतात? 2, आणि मी किती टॉस करतोय? 3, आणि 2चा घन किती येतो? 8. म्हणजे मला असे किती मिळाले असते? अजून 6 मिळाले असते, म्हणजे टोटल 8 झाले असते. मी 2 लिहिलेत, अजून 6 मिळाले असते. पण ते शोधण्यात वेळ वाया जातो ना, मग आपल्याला एवढा वेळ वाया घालवायचा नसतो, त्यामुळे आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करतो. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस शोधण्याचा. कसा शोधतात? फेस आणि पॉवरला नंबर लिहून. ओके, तर इथे सॅम्पल स्पेसेस कळालं मला किती आहे? 8 आहे. बरं, कंडिशन काय? कंडिशन जर तुम्हाला सांगितलं असेल की ऍट मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त असं म्हटलं जातं, ऍट मोस्ट जास्तीत जास्त 2 हेड असायला पाहिजे. जास्तीत जास्त 2 हेड म्हणजे 2 छापे, जास्तीत जास्त 2 छापे असायला पाहिजे. बरं, मग जास्तीत जास्त 2 हेड कुठे दिसत आहेत आपल्याला? बरं, भरपूर ठिकाणी दिसतील म्हणायला गेलं तर. हा, पण त्यांना काय नकोय हे जर शोधलं तर आपलं काम थोडं हलकं होईल. त्यांचं काय म्हणणं आहे? जास्तीत जास्त 2 हेड पाहिजे. आणि जास्तीत जास्तचा अर्थ कळाला तर तुम्हाला कळूनही जाईल की काय म्हणतायत ते. जास्तीत जास्त 2 हेड म्हणजे 2 पेक्षा जास्त नको. मग 2 पेक्षा जास्त तर एकच ठिकाणी येत आहे. 2 पेक्षा जास्त एकाच ठिकाणी, कारण की 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 झाले, आणि आपल्याकडे कॉइन पण 3च होते, म्हणजे जास्तीत जास्त फक्त 3च हेड येऊ शकतात. म्हणजे जास्तीत जास्त ही घटना फक्त इथेच होऊ शकते, आणि हे नेमकं आपल्याला नकोय. मग आपल्याला टोटल किती मिळाले होते? 8. त्यापैकी आपल्याला नकोय एकच, म्हणजे आपल्याला जे हवंय ते कशात आहेत? 7 मध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 7/8. म्हणजे परत तोच फॉर्म्युला, नंबर ऑफ इव्हेंट डिवाइड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस. म्हणजे उत्तर काय येईल? 7/8. आले लक्षात? एकदम सोपे एक्झाम्पल आहे. बरं, याच्यामध्ये अजून एक्झाम्पल येतात डाईस वाले, म्हणजे मी फाशांबद्दल बोललो. जर मी एक डाईस थ्रो केला, फासा सापशिडीवाला, तर काय काय येऊ शकतं? सॅम्पल स्पेसेस काय काय असू शकतात? 1 2 3 4 5 आणि 6. 6च असतात बाजू त्याला. मग 6 गोष्टी घडू शकतात. फासा फेकला तर 1 नंबर येईल, 2 नंबर येईल, 3 नंबर येईल, 4 नंबर येईल, 5 येईल किंवा 6 येईल. अजून काय येणार आहे? काहीच नाही. एवढंच. 6 तर आहे माझ्याकडे सॅम्पल स्पेसेस. आता इव्हेंट मध्ये काय सांगू शकतात ते? की आम्हाला मूळ संख्या पाहिजे. म्हणजे जे आता फाशावर नंबर येईल, फाशावरचा कोणता नंबर बघत असतो आपण? वरच्या बाजूचा. फाशाच्या वरच्या बाजूला जो नंबर येईल तो नंबर काय पाहिजे? मूळ संख्या पाहिजे. बरं, मूळ संख्या मग माहित पाहिजे आपल्याला. मूळ संख्या म्हणजे काय? काय असतं बरं मूळ संख्या? मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्यांना फक्त स्वतःनेच भाग जातो, 1 व्यतिरिक्त. 1 ने ते सगळ्यांनाच जातो, त्यामुळे 1 व्यतिरिक्त अजून कोणी भाग गेला नाही पाहिजे. स्वतः आणि 1. मग त्यामध्ये कोण कोण येईल याच्यापैकी? फक्त स्वतःनेच भाग जाणार आहे. 2 का नाही येणार? 2ला फक्त स्वतःनेच भाग जातो. 2 पण चालेल, 3 पण चालेल, आणि 5 पण चालेल. 1 चालत नाही. 1 हा प्राईम नंबर नसतो, है ना? 1 हा मूळ संख्या नसतो, त्यामुळे तो तिथे येणार नाही. मग आपल्याकडे किती ऑप्शन आहेत? आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. मग मला ह्या 3 ऑप्शन चालणार आहेत, आणि टोटल किती मिळाले होते? 6. म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट जे मला हवंय ते कुठं मिळतंय? ह्या तिघांमध्ये मिळतंय. आणि सॅम्पल स्पेसेस म्हणजे काय काय होऊ शकतं? ते 6 मध्ये होऊ शकतं. म्हणजे 3/6 म्हणजे उत्तर काय असेल आपलं? 1/2. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळणार.
आलं लक्षात? बरं मला सांगा, एक एक डाईस फेकला होता, आता 2 फासे फेकले तर काय होईल? 2 डाईस, 2 फासे फेकले तर काय होईल? सॅम्पल स्पेसेस किती येतील सांगा बरं? नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस 12 कसं काय येतील? मला सांगा, फेसेस किती असतात? 6 असतात. आणि पॉवरला काय लिहावं लागतं? नंबर. नंबर म्हणजे किती फासे फेकतायत तुम्ही. मग किती फासे फेकतायत? 2 फासे फेकतायत, म्हणजे 6चा वर्ग म्हणजे किती येणार आहे टोटल? 36. मग ते काय काय असू शकतात? तुम्हाला फक्त एक अंदाज सांगतो मी की सॅम्पल स्पेसेस मध्ये एक तर पहिल्याचा 1, दुसऱ्याचा पण 1 येईल, पहिल्याचा 1 दुसऱ्याचा 2 येऊ शकतो. असं करत करत पहिल्याचा 1 पासून दुसऱ्याचा 6, शेवटचा 6 अंक आहे. असं करताना पहिल्याचा 6 दुसऱ्याचा 1 पासून 6 पर्यंत असे टोटल 36 सॅम्पल स्पेसेस मिळतील. हे टोटल किती मिळतील तुम्हाला? 36. मग आता तुम्हाला इव्हेंट सांगितलं जाईल. इव्हेंट म्हणजे प्रश्न सांगितलं जातं की काय अपेक्षित आहे. मग ते सांगतील तुम्हाला की ऍडिशन आमची 10 झाली पाहिजे. सांगा बरोबर. हा, 2 फासे फेकले, त्या दोघांची बेरीज करायची आहे आणि ती किती झाली पाहिजे? 10 झाली पाहिजे. तर मग कोणकोणत्या केसेस मध्ये ती 10 होईल? हा, 5-5 मध्ये होईल, 6-4 मध्ये होईल, 4-6 मध्ये होईल, अजून 7-3 मध्ये होईल. पण फाशाला 7 आणायचं कुठून? फाशामध्ये येतो 6च, जास्तीत जास्त मोठा आकडा 6च आहे. हा, एवढ्याच शक्यता आहे. म्हणजे आपल्याकडे किती शक्यता मिळालं? तर आपल्याला फक्त 3. म्हणजे आपल्याला जे हवंय ते 3 मध्ये मिळणार आहे. पण हो काय काय शकतं? टोटल 36 होऊ शकतं वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं? 1/12. असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. बॉलचे एक्झाम्पल असतात, ते पण पुढे घेतो. हे महत्वाचं होतं. बॉलचे एक्झाम्पल डायरेक्ट आपण प्रश्नांमध्येच घेऊ. बरं, या व्यतिरिक्त अजून काय काय विचारलं जातं माहित आहे? कार्ड्सचे एक्झाम्पल्स विचारले जातात. कार्ड्स म्हणजे पत्ते. पत्ते किती असतात टोटल? 52 पत्ते असतात. 52 पत्त्यांचे 2 हिस्से केले जातात. 26-26. सांगू शकता कोणकोणते? हा, काही जे पत्ते असतात ते रेड असतात, म्हणजे लाल कलरचे असतात, आणि काही पत्ते काळ्या कलरचे असतात. मागची बाजूने म्हणते बरं मी. मागच्या बाजूवर तर काही पण असतं, घोडा बिडा सगळे चित्र रंगवलेले असतात, वेगवेगळे कलर असतात. पण मी समोरच्या बाजूचं म्हणतोय, ज्या पत्त्यांकडे बघून आपण ठरवतो. मग एक तर ते रेड कलरचे असतात किंवा ब्लॅक कलरचे असतात. रेड मध्ये 2 टाईप येतात. कोणकोणते माहित आहे? 13 येणार आहेत. कोणकोणते? हा, त्यामध्ये एक बदाम येतो, त्याला आपण हार्ट म्हणतो, आणि एक डायमंड येतो. हा, एक बदाम येतो आणि एक डायमंड येतो, है ना. आणि ब्लॅक मध्ये कोणकोणते येतात? हा, किल्वर आणि इस्पिक. मग याला आपण म्हणतो स्पेड, इस्पिक, आणि याला काय म्हणतो? किल्वर. ओके, याला म्हणतात इंग्लिश मध्ये क्लब. ओके, हे किती असणार आहेत? 13 अशा पद्धतीने असतात. बरं, यांचे अजून पुढे जाऊन 2 टाईप बनतात. माहिती तुम्हाला? प्रत्येकाचे 2-2 बनतील. आता मी सगळ्यांचे लिहित नाही, एकाचे लिहितो, मग तुम्ही सगळ्यांसाठी म्हणा. मग याच्यामध्ये नंबर कार्ड येतात आणि फेस कार्ड येतात. फेस कार्ड म्हणजे ज्याच्यावर चेहरा रंगवलेला असतो, म्हणजे चेहरा दिलेला असतो. मग कोणाकोणाचा येतो चेहरा? किंगचा येतो, क्वीनचा येतो, अजून आणि जॅक नाही, एक्का नाही. एक्क्याचा चेहरा असतो का कुठे? एक्क्याचा चेहरा पाहिला कोणी? नाही. एक्क्याचा एस असं म्हटलं जातं, त्याला ACES. एक्का म्हणजे एक टाईप केलेला, कोरलेला असतो त्याच्यावर, है ना, प्रिंट केलेला असतो. बाकी तो नंबर कार्ड मध्येच येणार आहे, कारण की त्याला आपण एक्का म्हणतो. आणि त्यानंतर दुर्री, तिर्री, असं आपण कुठपर्यंत जातो? 10 पर्यंत जातो. टोटल 10 कार्ड असतात. म्हणजे नंबर कार्ड किती असतात? 10. आणि फेस कार्ड किती असतात? 3. 10 आणि 3 झाले 13. हे 13 आणि 13 झाले 26, आणि 26 आणि 26 झाले 52. म्हणजे तुम्हाला कार्ड, त्यांचे टाईप एवढे मात्र नक्की लक्षात पाहिजे, कारण की त्याला अनुसरून काही प्रश्न विचारले जातात. त्यावेळी आपल्याला कळायला पाहिजे की ते प्रश्न कशाबद्दलचे विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला हे नॉलेज असणं गरजेचं आहे, पण शिक्षणापुरतं. तर याच्यावरचे प्रश्न घ्यायला सुरुवात करू, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला काय करायचंय आणि कोणकोणते प्रश्न आपल्या समोर येणार आहेत. आता पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. पहिला प्रश्न, पहिले 2 प्रश्न आपण इथे सोडून टाकू. बघा काय म्हणतात पहिल्या प्रश्नामध्ये, 2 नाणी एकाच वेळी फेकल्यास कमीत कमी एक छाप मिळण्याची, छाप म्हणजे छापा आहे बरं का, एक छापा मिळण्याची संभाव्यता काय आहे? आता एक छापा मिळेल,
किती कॉइन टॉस केलेत म्हणे तुम्ही? 2 कॉइन टॉस केलेत. बरं, 2 कॉइन टॉस केल्यानंतर एक छापा मिळणं त्यांचं इच्छा आहे की एक छापा मिळावा. 2 कॉइन टॉस केल्यानंतर काय काय येऊ शकतं? नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस किती येतील? कॉइनला फेसेस किती असतात? बाजू किती असतात? 2. आणि तुम्ही टॉस किती केलेत? 2. म्हणजे टोटल किती येतील सॅम्पल स्पेसेस? 4. हे 4 सॅम्पल स्पेसेस असतील. बरं, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे कमीत कमी एक छापा असणं गरजेचं आहे. बरं, मग एक छापा असेल, 2 छापा असतील, म्हणजे आपल्याला भरपूर कंडिशन मिळतील. मग आपल्या फेवरने भरपूर कंडिशन असतील तर अनफेवरेबल शोधायचं. काय शोधायचं? अनफेवरेबल शोधायचं, है ना. म्हणजे एखादं पक्ष तयार करायचा असेल, एखाद्याला सत्तेत यायचं असेल तर ते आपल्या बाजूने, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे का? जे आपल्या बाजूने नाहीये त्यांच्यावर लक्ष द्यायचं, त्यांना आपल्याला सोबत आणायचंय. मग ह्या गोष्टी आपण बघतो. तसंच इथं जे आपल्या फेवरमध्ये ते बघू नका, कारण की ते जास्त आहेत, मेजॉरिटीमध्ये, त्यांच्याकडे लक्ष देत गेलो तर ते ऑलरेडी आपल्या फेवरमध्ये आहेत. आपण जे फेवरमध्ये नाहीये त्याच्याकडे लक्ष देऊ. कोण फेवरमध्ये नाहीये? ते म्हणतात कमीत कमी एक छापा पाहिजे. म्हणजे एक छाप्यापेक्षा कमी चालणार नाही. छापा म्हणजे काय असतं आपल्यासाठी? हेड. कमीत कमी एक हेड पाहिजे. एक हेड पेक्षा कमी चालणार नाही. मग शोधा ना ते ज्याच्यामध्ये एक हेड पेक्षा कमी आहे. म्हणजे हेड नाहीच आहे. म्हणजे काय येतं? टेल, है ना. सॅम्पल स्पेसेस मध्ये काय काय येतो तर आठवतंय का? हेड 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 टेल टेल हेड आणि टेल टेल. एवढं चालायचं नाही. जे चालणार आहे ते जास्त आहे. आता याच्यात जास्त नाहीये म्हणून याचा अर्थ नाही की मी ह्या गणित तुम्हाला हे शिकवेल, कारण की आपल्याला ते शिकायचंय जे आपल्याला सगळ्या गणितांसाठी कामाला येईल. मग सरळ कंडिशन इथे सोपी आहे तरी शोधू नका, कारण की मोठ्या गणितांमध्ये सरळ कंडिशन वापरताच येणार नाही. मोठ्या गणितांमध्ये विरुद्ध कंडिशन वापरावी लागणार आहे. त्याला निगेशन म्हणतो आपण. आपल्याला निगेशन वापरावं लागतं, त्याच्या विरुद्ध विचार करावा लागतो. मग आपण विरुद्ध विचार काय केला? कमीत कमी एक छापा म्हणत होते. कमीत कमी एक हेड पेक्षा कमी चालणार नाही. म्हणजे हे चालणार नाहीये. हे सोपं गेलं ना. एकच शोधावं लागला. इथे 3 शोधण्यापेक्षा एक शोधलेला चांगला. मग मला हे चालणार नाही म्हणजे चालणारे किती आहेत? 4 पैकी 1 नाही चालत. 4 पैकी 3 चालतील. म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट काय असेल माझ्यासाठी? 3. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 3/4. आलं का लक्षात? एकदम सोपं आहे. खालचं बघा. 3 समतोल नाणी वर फेकली. 3 नाणी आहे, समतोल आहे, म्हणजे अनबायस्ड म्हणतो आपण त्याला. समतोल म्हणजे जसं शोले पिक्चर मध्ये केलं होतं त्यांनी. शोले पिक्चर मध्ये माहित आहे ना काय केलं होतं? दोन्ही बाजूला एकच नाणं, म्हणजे काही म्हटलं तर तोच जिंकायचा, काही म्हटलं की तोच जिंकायचा. त्याला बायस्ड कॉइन म्हटलं जातं. बायस्ड म्हणजे ज्याच्यात चिटिंग केलेली आहे. अनबायस्ड म्हणजे काय? समतोल, म्हणजे याच्यात चिटिंग नाही केलेली. समप्रमाणात उत्तर देणार ते जे आहे योग्य उत्तर मिळतील. 3 नाणी वरती फेकली आणि कमीत कमी 2 छापा येण्यासाठी संभाव्यता काय? कमीत कमी 2 छापा. याचा अर्थ काय? 2 पेक्षा कमी नाही चालणार, है ना. पण 2 पेक्षा कमी म्हटल्यावर एक चालेल, नसला तरी चालेल. मग हे उलट पण तेवढंच महाग पडतंय जेवढं सरळ महाग पडणार आहे. कारण की सरळ मध्ये काय करावं लागणार आहे? कमीत कमी 2 छापा म्हणजे 2 छापे चालतील, 3ही चालतील. म्हणजे 2च कंडिशन आल्यात. म्हणजे अशा 2 वेगवेगळ्या बाजू आल्यात, त्यांना आपण बघायचंय अजून. आणि निगेटिव्ह मध्ये काय आलं की यांचं म्हणणं आहे कमीत कमी 2 पाहिजे, तर आपण निगेटिव्ह विचार केला तर 2 पेक्षा कमी घेणार आपण. 2 पेक्षा कमी एकतर 1 येणार किंवा येणारच नाही. इथं पण 2 बाजू आल्यात. मग अशा वेळी जेव्हा आपल्या फेवरने 2 बाजू आहेत आणि आपल्या विरुद्ध 2 बाजू आहेत तर आपल्या फेवरने जा. म्हणजे काय? जसं सांगितलंय तसंच करा. बरं, मला सगळ्यात पहिले सांगा सॅम्पल स्पेसेस म्हणजे काय काय घडू शकतं? काय काय घडू शकतं? भरपूर काही गोष्टी घडू शकतात. मग ते शोधण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय फॉर्म्युला आहे? मगाशी लिहिलं आपण. काय लिहिलं की बाजू किती असतात नाण्याला? 2 आणि फेकतो किती आपण? 3, है ना. हे 3 फेकतोय म्हणजे 3 आले. टॉस करतोय 3. 2चा घन किती येतो आपल्यासाठी? 8. म्हणजे 8 वेगवेगळ्या कंडिशन येतील. बरं, त्यापैकी चालणार कोणकोणत्या आहेत? कमीत कमी 2 छापा असणं गरजेचं आहे. बरं, 2 छापा कुठं कुठे येतो? छापा म्हणजे हेड. एक तर हेड हेड टेल, टेल हेड हेड किंवा हेड टेल हेड. आले का? 2 छापे आलेत. छापा म्हणजे हेड. 2 हेड आलेत. बरं, हे चालेल. अजून काय चालेल? तिघीची तिघी हेड पण चालतील. का बरं माहितीये? कारण की कमीत कमी म्हणताय. यापेक्षा कमी नाही चालायचे, पण यापेक्षा जास्त कितीही चालू शकतात. म्हणजे हेड हेड आणि हेड पण चालेल. मग आता किती कंडिशन मिळाल्यात? 1 2 3 4.
म्हणजे आपल्याला अपेक्षित 4 कंडिशन आहे आणि काय मिळू शकतं, टोटल 8 पैकी मिळू शकतात. म्हणजे उत्तर काय येईल आपलं, 1/2 जे इथं लपलंय. 1/2 आपल्या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपा टॉपिक, आयुष्यात एकदाच बघायचा, एकदाच छान अभ्यास करायचा, एकदाच रिव्हिजन करायची, पण डोक्यातच घालून घ्यायचा, परत बघायची गरज नाही. या टॉपिकला खूप रिस्क घ्यायची गरज नसते. हा, फक्त एकदा व्यवस्थित करायला पाहिजे एवढं मात्र नक्की. बरं, पहिला आता याच्यात प्रश्न बघा काय सांगतायत. 3 दिलाय. 3 समतोल नाणे फेकले असता जास्तीत जास्त 2 छापा येण्याची संभाव्यता काय. बरं, जास्तीत जास्त 2 छापा याचा अर्थ काय, 2 पेक्षा जास्त चालणार. हा, मग तेच विचार करून आपण, कारण की जास्तीत जास्त 2 म्हणजे 2 वाले चालतील. जास्तीत जास्त म्हटलं त्यापेक्षा जास्त चालणार नाही, पण कमी चालतात. म्हणजे 2 वाले पण चालेल, 1 वाला पण चालेल, नसेल पण चालेल. आपल्या फेवरने विरुद्ध, है ना, आपल्या फेवरने कंडिशन जास्त आहेत, पण विरुद्धवाली कंडिशन कमी. विरुद्धवाली म्हणजे काय, उलटा विचार करण्याची कंडिशन. उलटा विचार काय करतोय आपण, जास्तीत जास्त 2 छापा चालणार होते ना, त्यापेक्षा जास्त चालणार नव्हते ना, आपण ते शोधू. काय शोधू, जास्तीत जास्त 2 पेक्षा जास्त छापा. जास्तीत जास्त 2 पेक्षा जास्त छापा म्हणजे छापा छापा छापा, एवढंच एक नाही चालायचं. येतंय लक्षात. त्यांचं म्हणणं काय होतं, जास्तीत जास्त 2 छापा पाहिजे, जास्तीत जास्त 2. काय नकोय, 3च्या 3 छापा नकोय. मग आपण तेच शोधू, कारण की आपल्याला माहित आहे टोटल कंडिशन किती आपल्याकडे 8 आहेत. 2 कॉइन आहेत, 3 म्हणजे 2 बाजू असतात, फेकले 3 आहेत, 2चा 3 पॉवर किती आलाय, तो 8 आलाय. म्हणजे आपल्याला हे कळालं की 8 गोष्टी घडू शकतात, 8 वेगवेगळ्या शक्यता आहेत. या 8 शक्यतेपैकी हीच एक शक्यता चालणार नाहीये, बाकी 7 शक्यता चालणारच आहे. म्हणजे उत्तर काय येईल आपलं, 7/8. एकदा गोष्टी कळायला लागल्या तर तुम्हाला हे लिहायची गरज नाही. आता ते पहिल्यांदा बघतायत म्हणून मी लिहून दाखवतोय. हळूहळू तुम्ही ते लिहिणं पण बंद कराल, ऑटोमॅटिक डोक्यात फिरायला गोष्टी चालू होऊन जाते. फक्त थोड्या सवयीची गरज आहे. बरं, याच्यामध्ये बघा चौथ्यामध्ये काय येतंय. हा, चौथा एकदा व्यवस्थित बघा. एक फासा फेकलाय, म्हणजे काय फेकलाय, डाईस. हा, एक डाईस फेकलाय. आता ह्या एका डाईस मध्ये काय म्हणता येते, 4 पेक्षा मोठा असलेला अंक मिळण्याची संभाव्यता. बरं, मग डाईस म्हणजे बाजू किती असतात, टोटल 6 असतात. फाशाला बाजू किती असतात, 6. म्हणजे काय काय घडू शकतं, वेगवेगळ्या 6 वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत माझ्याकडे. एक तर 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल, 4 पडेल, 5 होईल, 6 होईल, काहीतरी याच्यापैकी काहीतरी एक तर मिळणारच आहे. पण त्यापैकी मला काय अपेक्षित आहे, 4 पेक्षा मोठा अपेक्षित आहे. बरं, 4 पेक्षा मोठा कोण येतोय मग, 5 आणि 6. म्हणजे 2च गोष्टी आहेत जे मला हव्यात. जे मला हवंय ते वरती लिहायचं, जे घडू शकतं ते खाली लिहायचं. म्हणजे उत्तर काय येतंय आपलं, 1/3. संपलं. येतंय लक्षात सगळ्यांना. बरं, पुढचं अजून एक बघू. 2 फासे एकाच वेळी टाकले. आता 2 फासे टाकलेत, फाशांना बाजू किती असतात, 6, आणि टाकले किती आहेत तुम्ही, 2. म्हणजे 6चा वर्ग म्हणजे किती आले, 36. म्हणजे 36 वेगवेगळ्या पॉसिबिलिटी आहे. काय काय होऊ शकतं, 36 गोष्टी आहेत ज्या होऊ शकतात. त्या आपल्याला खाली लिहायच्याच असतात. त्यालाच आपण सॅम्पल स्पेसेस म्हणतो. फॉर्म्युलानुसार जे जे होऊ शकतं ते खाली लिहायचंय. वरती काय लिहायचंय आपल्याला, एकूण संख्या 7 मिळवायची असेल, 7 मिळवायची. बरं, 7 कुठं कुठं मिळतंय आपल्याला, 5 2 मध्ये मिळतं. पहिल्याचं 5 मिळेल, दुसऱ्याला 2 झाले 7. पहिल्याचा 2, दुसऱ्याचा 5, पहिल्याचा 1, दुसऱ्याचा 6, एकाचा पहिल्याचा 6, दुसऱ्याचा 1, 4 3 3 4. बस, अजून नाही येत काही. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे 7, बेरीज 7 आली पाहिजे त्या दोघांची, जे आलंय ते फाशांवर. मग त्याच्यात 1 2 3 4 5 6 6 गोष्टी घडू शकतात. त्या 6 पैकी मला एक अपेक्षित आहे. म्हणजे माझ्याकडे 6 वेगवेगळे ऑप्शन आहेत. किती पैकी, 36 पैकी. झालं, उत्तर काय येईल, 1/6. पहिला ऑप्शन. आलं लक्षात. एकदम सोपं, एकदम सोपं. बरं, अजून बघूया. 6वा प्रश्न बघा. फाशाच्या 2दा फेकून 9 ही बेरीज मिळवण्याची संभाव्यता. परत तसंच टोटल आपल्याला माहिती आहे किती गोष्टी घडू शकतात, 36. कारण की 2 फासे फेकलेत. बरं, बेरीज काय पाहिजे आपल्याला, 9. 9 कुठं कुठं मिळती, 6 3 3 6, 5 4 4 5, अजून बस एवढंच येतं. म्हणजे किती घटना घडू शकतात जे आपल्याला हव्यात, 4. किती पैकी, 36 पैकी. म्हणजे उत्तर काय येईल, 1/9. टॉपिकच एकदम सोपा आहे, मजेदार आहे, आपल्याला डोकं लावायला मजा येते.
आता हे बघा 7वा काय म्हणतायत, 2 फासे एकाच वेळी टाकले, द्विक येण्याची संभाव्यता काय? द्विक म्हणजे काय? डबलेट म्हणजे द्विक म्हणजे परत परत येणार आहे, दोनदा येणार आहे. 1-1 एकदा येतो, 2-2 एकदा येतो, 3-3 एकदा येतो, 4-4 एकदा येतो, 5-5 एकदा येईल, 6-6 एकदा येईल. म्हणजे असं परत परत येत आहे. 1-1 2-2 3-3 4-4 5-5 6-6 किती पॉसिबिलिटी आपल्याकडे? आपल्याला जे हवं आहे ते 6 आणि किती पैकी? संपलं उदाहरण. मग उत्तर काय येणार आहे? 1/6. बर, पुढचा प्रश्न, 2 फासे एकाच वेळी फेकले असता एकूण 10 किंवा 11 किंवा 10 आले पाहिजे किंवा 11ही चालतील येण्याची संभाव्यता. बरं, मला 2 फासे फेकायचे म्हणजे माझ्याकडे वेगवेगळे 36 ऑप्शन आहेत. बरं, त्यापैकी 10 कोणाकोणात येत आहे? 5 5 येत आहे, 6 4 येत आहे, 4 6 येत आहे, अजून नाही, बस एवढंच. 11 साठी काय येत आहे? 6 आणि 5 येत आहे आणि 5 आणि 6 येत आहे. बाकी 11 आणि 10 अजून काही कुठे येत नाही. म्हणजे आपल्याकडे जे पाहिजे ते कशात येते? 1 2 3 4 5 मध्ये. म्हणजे जे आपल्याला हवंय ते 5 मध्ये मिळवायचं 36 मधून, है ना. याच्यामधून आहे ना आयुष्याचा एक नियम शिकायला मिळतो की जे आपल्याला पाहिजे असेल ते जर खूप रेअर असेल ना, रेअर, तर प्रयत्न पण तेवढेच करायचे असतात. जसं सरकारी नोकरी आहे, रेअर आहे सध्याच्या कंडिशन मध्ये. जर तुम्हाला ती रेअर नोकरी मिळवायची असेल, जसं हे रेअर आहे, तर 36 वेळा ट्राय करा, 5 वेळा तुमचा नंबर लागेल, असा त्याचा अर्थ आहे. 36 वेळा ट्राय करायला लागेल तुम्हाला, तेव्हा 5 याच्यातून. सध्या सरकारी नोकरीचं वेगळं आहे, जरा खाली 1000 येतं आणि वरती एकच येतं. पण दी रेअर आहे म्हणजे मग आपण मिळवतोय ते पण आज खजिनासारखं येतं. हिरे मिळवण्यासाठी खाणीत जावंच लागतं, थोडं मळावंच लागतं, त्याशिवाय थोडी ना हिरे मिळतात. बरोबर की नाही? सोनं काय तुम्हाला लगेच घरी रेडीमेड येत नाही, सोन्याची खाणी असतात आणि खाणी किंवा सोनी नदीमधून काढण्यात येतं. नदीसाठी खूप रेती चाळावी लागते, आपल्याला बऱ्याच गोष्टी टाळाव्या लागतात, बऱ्याच गोष्टी घ्याव्या लागतात. त्याच्यानंतर साफसफाई करून म्हणजे क्लिअर होऊन सगळे विजन्स क्लिअर होतात, नंतर नोकरी मिळत असते सोन्यासारखी. मग चमकदार नोकरी मिळवायची असेल थोडे प्रयत्न करावे लागतीलच. बरं, त्यानंतर एकाच वेळी 2 फासे फेकले म्हणजे परत माझ्यासाठी किती वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात? 36, कारण की 2 फासे फेकलेत ज्यांचा गुणाकार सम असेल. सम गुणाकार कधी येतो बरं? सम गुणिले सम केलं तर समच येतं. जसं 2 गुणिले 2 केल्यावर काय येतंय? 4. सम सम सम. बरं, 2 गुणिले 3 केल्यावर 6 येतो, म्हणजे सम गुणिले विषम म्हणजे पण आपल्यासाठी काय खरं तर समच आहे. बरं, विषम गुणिले सम पण समच असेल, मग याला उलट लिहिलं काय? 3 दुणे 7 होतं. हा, मग आता गंमत कुठे? विषम इंटू विषम म्हणजेच खरं तर विषम है ना. 3 गुणिले 5 15 होतात, विषमच येते. बरं, पण आपल्याला शोधायचं सम आहे. आपण सम शोधायचं म्हटल्यावर भरपूर नियम आहेत ना समसाठी. 1 2 3 तिघांमध्ये सम येत आहे, विषम एकाच ठिकाणी येतं. जे कमी आहे तिकडे पळा ना, मग आपण विषम साठी पळू. बरं, विषम कोणकोणते नंबर असतात? 1 3. बरं, 1 1 पासून सुरुवात करू. 1 1 1 3 1 5. बरं, मग 3 1 3 3 आणि 3 5 आणि 5 1 5 3 आणि 5 5. हे दोघे विषम विषम झालेत. बाकी सगळे मग तुम्ही सम विषम सगळे मिक्स होणार. पण याच्यामध्ये हे सगळे विषम विषम आहेत, हे चालतील का? नाही ना, आपल्याला हेच तर नाही चालायचे. म्हणजे चालणारे नाही चालणारे किती आहेत? 1 2 3 आणि हे 3 3 9. 9 नाही चालायचे. 36 पैकी 9 चालायचे नाहीत, म्हणजे 27 चालणार आहेत आपल्याकडे. 27 कुठे शोधत बसलो असतो आपण? म्हणून तर नाही चालणारे शोधलेत आपण, ज्याच्याने वेळ वाचला. म्हणून मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपण असंच शिकू जे भविष्यात कामाला. हेच ते ज्याच्यामध्ये आता भाग द्यायचा राहिलाय. 3 9 27 आणि 3 12 3 3 9 3 4 12 म्हणजे 3/4 तुमचं उत्तर इथं झालं. खालचा प्रश्न बघा. खालच्या प्रश्नामध्ये बघू आपण काय दिलंय. 1 ते 20 क्रमांकांची तिकिटे एकत्र केली, म्हणजे त्या तिकिटांवर नंबर काय काय दिलेले आहे? 1 पासून 20 पर्यंत असे नंबर दिलेले आहेत. बरं, त्यानंतर ते काय म्हणतात? एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले गेले. काय असतं काय माहिती? हा, अंदाजे असेल. अंदाजे काढले गेले. काढलेल्या तिकिटावर क्रमांक हा 3च्या पटीत असण्याची संभाव्यता काय? म्हणजे जो काढलेला नंबर आहे, जे तिकीट काढलं ते 3च्याच पटीत असलं पाहिजे. बरं, 3च्या पटीत म्हणजे काय काय आलं पाहिजे? 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18.
है ना. 3 7 21 तर येणार नाही, 21 नंबरचं तिकीटच नाही आपल्याकडे. एवढंच येऊ शकतात. म्हणजे जे मला पाहिजे ते 1 2 3 4 5 आणि 6 मध्ये, जे पाहिजे ते 6 मध्ये निघणार कुठून? 20 मधून. संपलं गणित. दोनाने भाग द्या. बेत्रिक 6 आणि बेंद आहे 20. म्हणजे उत्तर काय असेल? 3/10. पहिला ऑप्शन. एवढं सोपं आहे. हा, तर आपल्याला काय हवंय? 3च्या पटीत येणारी संख्या हवी. मग 3च्या पटीत येणारी म्हणजे 3च्या पाढ्यात येणारी खरं तर. मग 3च्या पाढ्यात येणारे नंबर कोणकोणते? 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18. अजून सोपी आयडिया सांगतो. किती पैकी काढायचे? 20 पैकी. 3ने पूर्ण भाग द्या. 3 6 18. पॉइंट मध्ये नेऊ नका. 6 नंबर होते ना आपले. मग काही विचारू द्या, डायरेक्ट असंच करायचं, फक्त पॉइंट मध्ये जायचं नाही. म्हणजे आपल्याला 6 नंबर मिळाले. मग 6 नंबर आपल्याला अपेक्षित आहेत किती पैकी? 20 पैकी. मग 6 भागिले 20 म्हणजे 3/10 असं उत्तर मिळतं. 11 आणि 12. बघ काय म्हणतायत. 11 मध्ये 1 ते 20 क्रमांकाची तिकिटे एकत्र झाली. म्हणजे त्यांनी नंबर टाकले आणि ते एकत्र करून टाकलेत. नंतर एका तिकिटाला यादृच्छिक पद्धतीने काढले गेले. म्हणजे रॅन्डमली एकाला काढलं गेलं. काढलेल्या तिकिटावर क्रमांक 3 किंवा 5 च्या पटीतले असणे संख्या गरजेची आहे. बरं, आपलं कसं ठरलं होतं माहिती का? 20 पैकी जर शोधायचे असेल 3च्या पटीत किती आहेत, मग 3ने भागून काढायचं. 3 6 18. 6 नंबर भेटतील. मगाशी 6 भेटले होते. आणि 5 साठी 20 पैकी 5ने भागावं लागेल. 20 पैकी 5ने तर 4. पण गंमत काय माहिती का? 3च्या आणि 5च्या पाड्यात येणारा एक नंबर पण आहे 15. मग 15 इथं पण आला, कारण की 3च्या पाड्यात पण येतो, 5च्या पण येतो. म्हणजे 15 इथं पण आलं. पण 15 नावाचे 2 तिकीट होते का आपल्याकडे? नाही. 15 नावाचं तिकीट किती होतं? फक्त एकच होतं. पण 2दा काउंट झालं ना ते. मग ते काढून टाकावं लागेल आपल्याला. म्हणजे हे किती झाले? 6 4 10. पण 10 नाही म्हणता येणार आपल्याला. हे 6 3च्या पाड्यात येणार होते, 4 5च्या पाड्यात येणार होते. आणि एक नंबर असा आहे जो 3 आणि 5 दोघांच्या पाड्यात येत होता. म्हणजे डबल आलाय. तो नको. तो काढून टाका. एकदा काढून टाका. एकदा राहील कुठंतरी. 15 नंबरचं तिकीट आहे. एक तर इथे येईल, नाही ते इथे येईल. पण एकदा नकोय ते आपल्याला, कारण की 2दा काउंट झालंय. मग किती झाले? 6 4 10 आणि 9. म्हणजे आपल्याला जे हवंय ते 9 मध्ये किती पैकी? 20 पैकी. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 9/20 असं उत्तर असणार आहे आपलं. बरं, खालच्या याच्यात एका सोडतीमध्ये म्हणजे लकी ड्रॉ मध्ये 10 बक्षिसे असून 15 रिक्त आहेत. 25 रिक्त आहेत. तर परत रॅन्डम पद्धतीने सोडत काढली, म्हणजे अचानकच असं कोणीतरी असं येऊन तिकीट काढलं तर बक्षीस मिळण्याची संभाव्यता काय? बरं, बक्षीस मिळणार कुठून त्याला? बक्षिसाच्या तिकिटामधून. बक्षिसाचे तिकीट किती आहेत? 10 आहेत. म्हणजे मला जे हवंय ते कशात आहेत? पण निघणार कशातून? 35 मधून. 25 तर ब्लँक होते, 10 मध्ये बक्षीस होते. हे सगळे मिक्स केले होते ना त्यांनी. म्हणजे 25 आणि 10 किती झालेत? 35. 35 मधून मला जे हवंय ते 10 मध्ये झालं. मग 5ने भाग द्या. 5 2 10 आणि 5 7 35. म्हणजे उत्तर काय असेल आपलं? 2/7. संपलं. असं करायचं. बरं, पुढचं बघू. कॅट चालू बघा. 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला. बरं, काढला गेलेला पत्ता हा चित्रयुक्त पत्ता असण्याची, म्हणजे फेस कार्ड. चित्रयुक्त म्हणजे फेस कार्ड. मग शिकलो आपण फेस कार्ड कोणकोणते असतात? किंग, क्वीन आणि जॅक. हे 3 असतात. तर याच्यामध्ये चित्रयुक्त म्हणजे फेस कार्ड असण्याची संभाव्यता काय? बरं, किती असतात? एका याच्यात 3 असतात ना. मग तसे तर आपल्याकडं कोण कोण आहे? हार्ट आहे, डायमंड आहे, स्पेड आहे, क्लब आहे. म्हणजे ते हार्टला काय म्हणतात? बदाम आहे, चौकट आहे, त्याच्यानंतर इस्पिक आहे आणि किल्वर आहे. या प्रत्येकामध्ये 3 असतील की नाही? म्हणजे 3 चौक किती झालेत? 12 झालेत. म्हणजे आम्हाला जे हवं आहे ते 12 मध्ये, पण निघणार कशातून? 52 मध्ये. मग झालं. 4ने भाग द्या. 4 3 12, 4 1 4 आणि 4 3 12. म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला? 3/13. आपण याला म्हणून घेऊ 3/13, कारण की उत्तर हे येणार. अलग लक्षात. तर असं उत्तर आहे. खालचं बघा. 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला. किल्वरची राणी किंवा बदामचा राजा मिळवण्याची संभाव्यता काय? बरं, किल्वर मध्ये राणी मिळवायची आहे आणि बदाम मध्ये राजा मिळवायचा आहे. तर किल्वर मध्ये राण्या किती असतात? एकच असते. म्हणजे मला तीच पाहिजे. आणि बदाम मध्ये राजा किती असतो? एकच. म्हणजे मला किंवा म्हणजे प्लस. बरं, किंवा म्हणजे प्लस किंवा हा पाहिजे. म्हणजे मला जे पाहिजे ते एक तर हे किंवा हे.
कशापैकी? संपलं गणित. म्हणजे उत्तर येईल बेदुने 4 आणि बेसक 12, 1/26. इथं ऑप्शन येतो 1/26. आलं लक्षात? मग याच्यातनं काय शिकायला मिळालं? किंवाचा अर्थ बेरीज असतो आणि आणीचा अर्थ गुणाकार असतो. ते आपल्याला पुढे कामाला येणार. बरं, त्यानंतर पुढचं बघू. पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता काढला गेलेला पत्ता हा एकतर लाल पत्ता किंवा एक राजा असण्याची गरज असं ते म्हणतायत. बुवा एकतर लाल पत्ता पाहिजे किंवा राजा असला पाहिजे. बरं, लाल पत्ते किती असतात टोटल? 26 असतात. 26 लाल पत्ते असतात. 26 त्याच्यात बदाम आणि चौकट हे दोन येतात. 13. मग हे 26 पत्त्यांमध्ये ऑलरेडी 2 राजे बसलेत ना. एक बदामात बसलाय आणि एक चौकटीत बसलाय. म्हणजे आपल्याला ते राजे काउंट करून चालणार नाही, कारण की ते लाल मध्ये आले काय राजे आले काय ते स्पेशल बेनिफिट नाही की लालचा राजा आला बहुत असं कोणी काय म्हणणार नाही. त्यांचं म्हणणं होतं एकदा लाल द्या नाही तर राजा द्या. लालचा राजा मिळाला म्हणून काय वेगळं बक्षीस नाही तुमच्यासाठी. त्यामुळे हे 13 जर पूर्ण घेतले तर राजे 4 असतात आपल्याकडे. कोणाकोणात? ते जे आपण म्हटलं ते सगळ्यांमध्ये एक एक राजा असतो प्रत्येकामध्ये. त्याच्यातले 2 तर लालमध्ये येऊन गेले म्हणजे आता ते काउंट करायची गरज नाही. काउंट करा फक्त 2 अधिक 2. कारण की अधिक का बरं? किंवाचा अर्थ काय असतो आपल्यासाठी? अधिक असतो. एक तर हे 13 द्या नाही तर हे 2 द्या. म्हणजे टोटल किती पाहिजे आपल्याला? 15. किती पैकी? 52 पैकी. झालं ना? हा 26. सॉरी मी चुकीचं बोललो, कारण की रेड पत्ते असतात आपले 26 टोटल. 26 पाहिजे, हे 2 पाहिजे म्हणजे किती झालेत? 28 भागिले 52. मग 2ने भाग जातोय. बेक बे बेचोक 8 आणि बे दुने 4 आणि बेसक 12 बेसाती 14 आणि बे 13 म्हणजे 7/13. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं. ते फक्त पत्ते माहित पाहिजे कोणते किती आहेत, बस. त्या पलीकडे काही नाही. 52 पत्त्यांच्या कॅटमधून परत एकदा रॅन्डम पद्धतीने एक पत्ता काढला गेला आणि हा पत्ता 10 किंवा इस्पिक पाहिजे. बरं, इस्पिक किती असतात रे? 13 इस्पिक असतात. 13. बरं, त्या 13 मध्ये एक 10 तर त्याच्यातच आला ना. इस्पिकची पण एक दशी असतेच की नाही? मग त्याच्यात एक आला. मग टोटल दशा असतात 4 प्रत्येकामधला एक एक. त्यातला एक येऊन गेलाय म्हणजे आता पुढे फक्त किती काउंट करायचे? 3 काउंट करायचे. 13 आणि 3 किती होतात? 16. आणि निघणार कशापैकी? 52. 4ने भाग द्या. 4 चोक 16, 4 एक 4 आणि 4 त्रिक 12 म्हणजे उत्तर 4/13. पहिल्याच ऑप्शन मध्ये दिसत. झालं, येते लक्षात? हे झालं 52. हे काय होतं आपलं? 16वं. 17वं बघा काय म्हणतायत. 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढल्यावर काढला गेलेला पत्ता हा चौकट किंवा राजा असण्याची शक्यता सांगा. बरं, चौकट पण किती असतात आपल्याकडं? 13च असतात. राजा किती असतात? 4. पण त्यातला एक राजा याच्यात बसलाय म्हणजे आपल्याकडे आता पुढे फक्त 3च काउंट करायचे. 13 आणि 3 किती होतात? 16. आणि आपल्याला काढायचे कशातून आहेत? 52 मधून. म्हणजे परत 4 चोक 16 आणि 4 13 म्हणजे उत्तर 4/13. बरं, खालच्या याच्यात 52 पत्त्याच्या कॅट मधून 2 पत्ते एकाच वेळी रॅन्डम पद्धतीने काढले गेलेले पत्ते दोन्ही पत्ते राजे असण्याची संभाव्यता. 2 पत्ते पाहिजे, दोन्हीचे दोन्ही पाहिजे राजे. बरं, जर तुम्हाला राजे पाहिजे तर राजे येतील कुठून? राजांमधूनच येतील की नाही? राजे असतात किती? 4 राजे असतात. या 4पैकी मला निवडायचे 2 आहेत. निवड आली म्हणजे कॉम्बिनेशन आलं. या आधीच्या टॉपिक मध्ये आपण परमिटेशन पाहिलंय. तिथे आपण काय करत होतो? क्रम लावत होतो. क्रम, पोझिशन मॅटर करत होती. इथं पोझिशन मॅटर नाही करत, सिलेक्शन महत्वाचं आहे. आणि जिथं सिलेक्शन आलं तिथं काय आलं? सी आलं. आता याला सोडवण्याचं शॉर्टकट ऐकून घ्या. जर 4C2 आलाय तर 4ला उलट लिहायचं 2 वेळा म्हणजे 4 गुणिले 3 आणि खाली लिहायचा 2चा फॅक्टोरियल. हा 2, या 2चा फॅक्टोरियल. 2चा फॅक्टोरियल 2च येतोय म्हणजे 4 गुणिले 3 भागिले 2. 2 दुने 4 आणि 3 दुने 6. ओके, इथून पुढे 2चा फॅक्टोरियल डायरेक्ट लिहत जाईल मी. तुम्ही लक्षात ठेवा खाली काय लिहिलंय मी. 3 असतात 3चा फॅक्टोरियल 6 लिहिला असता. 4 असतात तर 24 लिहिला असता. 5 असतात तर 120. 6 असतं तर 720. 7 असतं तर 50-40. म्हणजे जे काही येते मी लिहून टाकलं असतं तिथं. म्हणजे इथून पुढे मी तसंच लिहिन आणि डायरेक्ट उत्तर मिळवेल. तर मग मला 4C2 मला जे हवंय ते कशात मिळणार आहे? 6 ऑप्शन आहेत माझ्याकडे. पण मिळणार कशातून आहे? 52 पत्ते. 52 पत्त्यातून निघणार पण 2 होते ना. हा, मग याला पण तसंच लिहायचं. कसं? 52 गुणिले 51 भागिले 2चा फॅक्टोरियल म्हणजे 2. बरं, 2ने भागा म्हणजे 2 दुने 4 आणि
बेसक 12. 26 गुणिले 51. 26 गुणिले 51. 3 भाग द्या ना इकडे, जाऊ द्या भागत नका बसू. 3 दुणे 6 आणि 3 एक 3 आणि 3 7 21. 2 आणि इकडे भाग द्या. बे एक बे बेत्रिक 6 म्हणजे 1/221 येतात माझ्या मते. हा आलं लक्षात? बरोबर आहे ना? आलं लक्षात? एवढं सोपं आहे. आलं लक्षात? बरं आता 19 बघा. काय म्हणतायत? 52 पत्त्याच्या कॅट मधून. बरं तुम्हाला एक सांगून देतो, हे आर एस अग्रवालचं जसं तसं कॉपी मारलंय बरं मी, कारण की आर एस अग्रवाल सगळेजण फॉलो करतात. आर एस अग्रवाल मोठं पुस्तक वाटतं, पण चिंदी गणित आहेत त्यात, मध्ये एवढे काय मोठे गणित नाही आहेत, एकदम सोपे सोपे गणित आहेत, अवघड काय वाटणार नाही तुम्हाला. फक्त गणित व्यवस्थित पाहून घ्या. हे आर एस अग्रवाल आहे, पूर्णच्या पूर्ण धडा आर एस अग्रवालचाच घेतलेला आहे, त्यामुळे मग याच्यातनं पूर्ण अभ्यास होतोय असंही समजायला काय हरकत नाही तुम्हाला लोकांना. बरं 52 पत्त्यांच्या कॅट मधून 2 पत्ते एकाच वेळी काढले असता काढल्या गेलेल्या पत्त्यांपैकी एक इस्पिक आणि एक बदाम असण्याची संभाव्यता काय? बरं एक इस्पिक कुठून निघेल बरं? 13तून. आणि ते 13 पत्ते वेगळे आहेत. एक इस्पिक निघणार आहे 13तनं, पाहिजे किती आपल्याला? एक. आणि म्हणजे काय असतो? आणि म्हणजे काय असतो? आणि म्हणजे गुणाकार असतो. आणि एक काय पाहिजे? बदाम. बदाम पण किती असतात? 13. आणि त्यातनं निघणार पण किती आहे? एक. एक जर काढायचं असेल ना तर हे खेळत बसायची गरज नाही, 1 1 लिहायची गरज नाही. 13C1 ची किंमत 13च येते. त्यामुळे मग इथून पुढे जर 2 काढायचे असतील ना तरच आपण इथं असं सी वापरू. एकच काढायचं असेल तर फक्त 13च म्हटलं तरी चालणार आहे. म्हणजे एक तर तुम्हाला काय पाहिजे? एकतर इस्पिक पाहिजे जे 13 असतात, किंवा बदाम पाहिजे ते 13 असतात. पण निघणार कशातून आहे? 52 मधून. आणि काढायचं पण एकच आहे, म्हणजे 52C1 परत लिहायची गरज नाही, फक्त 52 म्हटलं तरी चालणारच आहे. म्हणजे उत्तर काय येईल? 13 दुने 26 भागिले 52. मग बे एक बे बेत्रिक 6, बे दुने 4 आणि बेसक 12. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? हा आणि काहीतरी चुकलं आपलं. 13 दुने 26. मी तर बेरीज लिहिलं नाही का? बेरीज कधी लिहितो आपण? किंवा असल्यावर. इथं खरं काय होतं? गुणाकार होता. बरं मी इथं गुणाकार लिहितो. हे गुणाकार होते 13 गुणिले 13, म्हणजे असं यायला पाहिलं होतं ते 13 गुणिले 13 भागिले 52 आणि 13 एक 13, 13 चौक 52. हा नाही बरं, अजून एक गंमत झाली बरं, परत सांगतो. कारण की झालंय काय, कारण की आपल्याला 1 आणि 1 असे 2 पत्ते हवेत. आलं लक्षात? एक 13 पैकी एक इस्पिक हवा आणि 13 पैकी एक बदाम हवा, पण निघणार 52 मधून 2 आहे. 1 आणि 1 किती झाले? 2. म्हणजे मला 2 अपेक्षित आहेत. म्हणजे हा 13 13 तर येईल बघ. 13C1 म्हणजे 13च असतो, 13C1 म्हणजे पण 13च असतो, भागिले 52C2 असं लिहावं लागतं. 52 गुणिले 51 भागिले 2चा फॅक्टोरियल 2. मग आता भागाकार केला तरी चालेल. 13 एक 13, 13 चौक 52, 2 ने भाग द्या. बे दुने 4, वरती उरलाय 13, खाली उरलाय 51 गुणिले 2 102. म्हणजे उत्तर काय येईल? 13/102 असं उत्तर येतं. आलं का लक्षात? सोपं आहे. बरं असंच आपल्याला करायचंय पुढच्या 20 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये. 52 पत्त्याच्या कॅट मधून 2 पत्ते काढले असता काढले गेलेल्या पत्त्यांपैकी एकतर दोन्ही लाल किंवा दोन्ही राजे असण्याची संभाव्यता काय? बरं 2 लाल पाहिजे. लाल कुठून येतात बरं? 26 मधून येतील. अजून कुठे येणार? 26 मधून. एक तर मला काय पाहिजे? दोघीचे दोघी लाल, म्हणजे 26 मधून पाहिजे 2, किंवा म्हणजे बेरीज म्हणायचं, किंवा दोन्हीचे दोन्ही राजे. बरं राजे, आता गंमत काय माहितीये का? इथं 2 पत्ते काढायला निघालोय आपण. एक पत्ता असताना मग काय प्रॉब्लेम नाही. एक पत्ता असता तर लाल पैकी 2 याच्यात ऑलरेडी 2 राजे आले होते. लाल मध्ये 2 राजे येतात ना, एक बदामात एक चौकटीत, मग आपण ते 2च घेतले असते. पण ज्यावेळी 2 काढायची येते ना त्यावेळी एक वेगळा फॉर्म्युला वापरावा लागतो. त्या फॉर्म्युलाला म्हणतात प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. हा फॉर्म्युला आहे. ज्यावेळी कधी वापरायचं आहे? जेव्हा 2 पत्ते काढायचे असतील आणि त्या 2 पत्त्यांमध्ये आपल्याला हे पण निदर्शनास आलं की लाल मध्ये 2 राजे पण येतात.
म्हणजे राजे वेगळा प्रकार आहे, लाल वेगळा प्रकार आहे, पण राजांमध्ये पण लाल येतात. जेव्हा ते मिक्सर होतं ना, मिक्सर, तेव्हा हा फॉर्म्युला वापरावा लागतो, पण दोन पत्त्यांच्या वेळीच. बरं, मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. बरं, आता हे शब्द जडजड वाटतात, पण एकदम सोपं आहे. युनियन म्हणजे काय असतं? युनियन, युनियन एकत्र, मिक्स म्हणजे काय? ए आणि बी, म्हणजे मला लाल किंवा राजे हे युनियन मध्ये येते, किंवा म्हटलं की युनियन मध्ये येते. येते लक्षात? म्हणजे युनियन का फक्त कामगारांची असते का? नाही. मग ते कामगारांमध्ये पण प्रकार आहेत ना, क्लास 3, क्लास 4, या सगळ्यांना मिळून बनलेली असते ना ती. मग ते सगळे कामगार असतात, त्याच्यात मॅनेजर पण येतात, मॅनेजर पण येतात, मॅनेजिंग कमिटी येत नाही, फक्त मालक लोक येत नाहीत. पण कामगारांमध्ये मग खाली सगळेच जे पगारी काम करतात ते, त्याच्यात कॅटेगरी नसते. युनियन मध्ये सगळेच लोक युनियन मध्ये येतात. तसंच हे युनियन आहे, त्याच्यामध्ये सगळे पत्ते येतील, लाल पण येतील, राजे पण येतील. आलं लक्षात? मग ए युनियन बी कसं करणार आपण? बरं, मग याच्यासाठी याला आपण म्हणू लालसाठी ए म्हणजे लाल आणि बी म्हणजे राजा. ओके, तर मला सांगा लाल पत्ते किती असतात? 26. त्यापैकी काढायचे किती आहेत? 2. बरं, राजे किती असतात? 4. यावेळी आता राजाबद्दल वेगळं घ्यायचं पूर्ण, याच्यात मिक्स म्हणून याच्याकडे बघूच नका. हा घटकच वेगळा झाला, हा घटक वेगळा. आता माझ्यासाठी मी फक्त राजाबद्दल बोलणार. राजा आहेत माझ्याकडे 4, त्यापैकी पाहिजे किती आहेत? 2. बरं, आणि हे काय ते याला म्हणतात इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय? बरं, पातेलं उलट केलं, त्याच्यात तेल टाकलेलं असलं, उलट केलं तर काय होतंय? तेल सगळं खाली जातं? नाही ना, पाणी खाली जातं, तेल चिपकतं ना थोडस, बरोबर की नाही? म्हणजे जे पातेल्याला आणि तेलाला लागून जो सरफेस असतो तो तेवढा तसाच राहतो, बरोबर की नाही? मग या दोघांमध्ये कॉमन काय आहे? ते तसंच राहणार. लाल मध्ये राजे 2 आहेत ना, एक कोणाचा? बदामाचा आणि एक चौकटीचा, म्हणजे ते 2 राजे इंटरसेक्शन मध्ये येणार. आलं लक्षात? म्हणजे 2C2. पण हे प्रोबॅबिलिटी असल्यामुळे प्रत्येकाच्या खाली 52C2, 52C2 आणि 52C2 येणारच आहे. वेगवेगळं लिहायची गरज नाही, कारण की सगळ्यांसाठी म्हटल्यावर एकदाच लिहिलं तरी चालतंय. आलं लक्षात? बरं, ह्याचं मी इकडे सोडवतो, कारण की जागा कमी आहे जरा, त्यामुळे इथे सोडवतो. बघा इथे 26C2 कसं लिहितात आपल्याकडे? 26 गुणिले 25 भागिले 2. 4C2 कसं लिहितात? 4 गुणिले 3 भागिले 2 गुणिले 1, किंवा 2च लिहा, कारण की 2 फॅक्टोरियल 2च असतो. बरं, पुढं 2C2 कसं लिहिणार आपण? 1. याची किंमतच लक्षात ठेवा, किंमत म्हणजे कोणाची पण 3C3 असलं तरी 1, 4C4 असलं तरी 1, वरती खाली सारखं पाहिजे, मग त्याची किंमत 1 येते. 1 झालं. बरं, त्यानंतर काय करायचंय आपल्याला? इथे भागिले 52. बघा, आता मध्ये प्लस मायनसचे चिन्ह आहे, खाली छेद सारखा आहे, एकदाच लिहिणार आपण. काय लिहिणार? 52 गुणिले 51 भागिले 2. बरं, मग भागा याला. 2 1 2 2 3 6, 13 गुणिले 25 किती होतात? 13 गुणिले 25 हा 325 अधिक 4 3 12 वजा 1 आणि खाली 52 गुणिले 51 करत नाही बसत. होऊ शकतं की पुढे भागाकार होईल, राहू देत, राहू देत. बरं, हे राहिलं होतं, म्हणजे इथं 6च येणार आहे, इथं 6 येणार आहे, वजा 1 भागिले 52 गुणिले 51. आता बरोबर, मग काय करायचं? आता हे 7 नाही गेला 5 आणि 5 अधिक होणार आहेत, म्हणजे 330 येते. 330 भागिले 52 गुणिले 51. हा गुणाकार का नाही केला? कारण की भागाकार होतो याचा पुढे भविष्यात, म्हणजे मला माहित नव्हतं, पण मग भरपूर ठिकाणी तो होतोच, मग आपण तो ठेवतो, कारण की भागाकार होऊन मग परत छोटं होतं गणित. 3 1 3 3 1 3 0, 3 आणि खाली भाग जातो, कुठे जातो? इथं 3 1 3 आणि 3 7 21. बरं, अजून भाग जातोय का? हा 2 आणि जातो ना, 2 5 10 2 5 10 खाली 2 आणि गेला, 2 2 4 आणि 2 6 12. अजून जातोय का? नाही, संपलं गणित. मग आता याच्यात वरती 55 उरलाय आणि खाली 26 गुणिले 17 उरलाय. बरं, करा बरं, 26 गुणिले 17 वरती 55, 52 गुणिले 51 भागिले 2. बरोबर ओळखलं तुम्ही, म्हणजे इथं भागिले 2 येणार, म्हणजे इथं 13 येणार, म्हणजे इथं 13 गुणिले 17 करा. मग आता 13 गुणिले 17
किती येतात 221 मगाशी शोधलं होतं. म्हणजे उत्तर काय येईल आपलं 55/221. जरा किचकट आहे गणित, मोठं गणित आहे. मोठं गणित असल्यावर किचकट आहे, माझ्याकडे जागा पण कमी होती, थोडं गिचमिडीचं वाटलं असेल तुम्हाला, पण परत परत थोडं बघितलं तर होऊन जातं, काही मोठी गोष्ट नाहीये त्याच्यामध्ये. एकदा दोनदा बघा. पण हे वापरायचं कधी ते मी परत सांगतो, जेव्हा 2 कार्ड काढायचे आणि आपल्याला असं कळालं की याच्यात आणि याच्यात कॉमन भाग पण एक, म्हणजे काय लाल मध्ये राजे पण होते ना, लाल वेगळा किस्सा आहे, राजे वेगळा आहे, मग लाल मध्ये राजे पण असतात, मग त्यावेळी आपण हे करायचं. आणि खास करून 2 कार्ड काढत असताना, म्हणजे एकापेक्षा जास्त जेव्हा काढतायत ना, तेव्हा हा फॉर्म्युला तुम्हाला वापरणं आवश्यक पडतं. हा, एवढे अवघड गणित काय तुमच्या परीक्षेला विचारतील असं वाटत नाही, पण IBPS वाले जे प्रिपरेशन करतायत मोठ्या परीक्षेसाठी, क्लरिकल झालं, PO झालं, त्यांना हा प्रश्न विचारला जाईल, हा साहजिक प्रश्न आहे. हा, पण टेक्निशियन 4, टेक्निशियन 3 अशा पदांसाठी हे क्वचितच विचारले जाणारे प्रश्न आहेत, शक्यता जरा कमीच असतात त्यांच्या. हा, हे प्रश्न लय फेमस आहेत मग तुमच्यासाठी, हे तुम्ही केले पाहिजे. एका पिशवीत 6 काळे 8 पांढरे चेंडू आहेत. एक चेंडू रॅन्डम पद्धतीने काढला, म्हणजे अचानक असा हात घातला आणि ते एक चेंडू काढलाय, मग काय काढलेला गेलेला चेंडू काय पांढरा असण्याची संभाव्यता काय? बरं, माझ्या हातात जो चेंडू येईल तो पांढराच असण्याची संभाव्यता. बरं, पांढरा चेंडू येणार कुठून? पांढऱ्या चेंडू मधून. मग पांढरे चेंडू आहेच किती आपल्याकडं? 8. 8 पैकी पाहिजे एकच ना. मग आपलं ठरलंय लिहायचं नाही 8C1, कारण की त्याची उत्तर 8च येत आहे, लिहायचंच नाही. मग एकच काढायचं होतं, म्हणजे माझ्याकडे 8 वेगवेगळे चान्सेस आहे, पण निघणार कशातून आहे? 8 आणि 6. संपलं गणित. मग दोन्ही भाग द्या, बेचोक 8 आणि बेसाती 14, म्हणजे उत्तर काय येईल 4/7. संप. त्यानंतर खालचं एका खोक्यात 8 लाल 7 निळे आणि 6 हिरवे चेंडू आहेत. बरं, मग परत रॅन्डम पद्धतीने एक उचलला, तो लाल नसण्याची तसेच हिरवा नसण्याची संभाव्यता काय? बरं, लाल पण नको हिरवा पण नको. बरं, तुम्हाला लाल नको हिरवा नको, मग तुम्हाला पाहिजे तरी काय? निळा पाहिजे. मग निळा एकच काढायचा आहे ना, म्हणजे जे पाहिजे ते माझ्याकडे 7 आहेत, निघणार कशातून आहे? पण सगळ्यांमधून. 1/21 नाही बा, ऍडिशन नक्की 21 आली का? बरोबर आहे, 7/21. 1/3 उत्तर पाहिजे होतं, 1/3. आपण ऑप्शन चुकीचा असं समजू, बरंच प्रिंटिंग मिस्टेक असतात, भले RS अग्रवालची कॉपी पण चुका आहेतच, ही अशा चुका मिळतात आपल्याला. त्यानंतर 23 बघा, एका खोक्यात 4 लाल 5 हिरवे 5 पांढरे चेंडू आहेत. एक चेंडू रॅन्डम पद्धतीने खोक्यातून काढला गेलेला चेंडू लाल असण्याची किंवा हिरवा असण्याची संभाव्यता. बरं, लाल किंवा हिरवा पाहिजे ना, लाल कुठून मिळणार? लाल मधून. किंवा म्हणजे काय असतं? प्लस. किंवा काय पाहिजे? हिरवा कुठून मिळणार? या 5 मधून. निघणार कशातून? संपलं गणित. म्हणजे 9/15, म्हणजे 3×9 आणि 3×5=15. उत्तर आपलं तिथंच 3/5 झालं. त्यानंतर 24वं गणित बघा, एका टोपलीत 4 लाल 5 निळ्या आणि 3 हिरव्या गोट्या आहेत. 2 गोट्या रॅन्डम पद्धतीने टोपलीतून काढल्या, दोन्ही लाल असण्याची संभाव्यता काय? बरं, लाल येतील कुठनं? लाल मधूनच ना. लाल कुठे? 4, म्हणजे मला जे हवंय ते 4 मधून. निघणार कुठून? सगळ्यांमधून. 4 आणि 5 आणि हे 12, म्हणजे उत्तर काय येईल? 1/3 उत्तर येणार आहे. ऑप्शन मध्ये खाली कुठेतरी असेलच 24 नंबरचं गणित. 1/3 काय आलं होतं? 3 आलं होतं. 102 आलं होतं. हे ऑप्शन इथंच आहे ना. काय आलं होतं आपलं? 4/, काय आलं होतं? अरे रे रे रे, आपल्याला 2 काढायचे होतात ना, चुकलो ना आपण एकच काढलेत ना, म्हणून 4 लिहिलं डायरेक्टली, कारण की 4 मधून 1 काढायचं असं आपलं. पण आपल्याला काढायचे किती होत्या? 2. बरं, कशातनं काढायचं होत्या? लाल अपेक्षित होतं ना. लाल किती आहेत? 4 पैकी काढायचे किती आहेत? हा, मग 2 काढायचे असले की C लिहावा लागतो, त्याला पर्याय नाहीये. 1 काढायचं असलं तर नाही, ते घाई गडबडीत मी बघितलंच नाही. मी काय बघितलं की एकच काढायचं, मग 4 लिहिलं आपण आपल्या नेहमी पद्धतीने. पण इथे काढायचे किती होत्या? 2. 4 पैकी 2 काढायचे, भागिले निघणार कशातून? 12C2. बरं, 4C2 म्हणजे 4 × 3 भागिले 2, आणि 12C2 म्हणजे 12 × 11 भागिले 2. बरं, 2 तर गेला, 3 भाग जाईल, 3 चौक 12, 4 पण गेला, म्हणजे उरला काय आपल्याकडे? 1/11. आता हे ऑप्शन मध्ये दिसतंय का पाहू? 1/11. ऑप्शन नंबर C, 1/11. याचं उत्तर परफेक्ट आहे. बरं, पुढे काय म्हणतायत? एका फुलदाणीमध्ये
6 लाल 4 निळ्या आणि 3 पिवळ्या गोट्या आहेत. फुलदाणीत का ठेवलं काय माहिती. जर 2 गोट्या यथाचितिक पद्धतीने टोपलीतून काढल्या, टोपली होती बरं, मग टोपलीमधून 2 काढल्यात, तर दोन्ही लाल असण्याची संभाव्यता मग सारखंच. मग आपल्याकडे लाल किती आहेत? 6. त्यापैकी काढायचे किती आहेत? 2. पण निघणार कशातून आहेत? 13 पैकी 2. तुम्हाला माहिती आहे कसं करायचं. म्हणजे 6 गुणिले 5 भागिले 2 भागिले 13 गुणिले 12 भागिले 2. 2 2 तर गेला. बरं 6 दुने 12 पण होतात. मग काय उरतच नाही आपल्याकडे. वरती 5 उरलाय, खाली 13 दुने 26. परत एकदा प्रश्नातच काहीतरी गडबड दिसते मला. दोन्ही लाल असणे संबंध आपलं एकदम परफेक्ट आहे. ओके, आपण जे केलंय ते कुठेही चुकलेलं नाहीये. नंतर तुम्ही एकदम निवांत पद्धतीने चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं चुकलेलं नाहीये. ते व्हिडिओ आहेच तुमच्याकडे. क्वेश्चन नंबर 26 बघा. 26 मध्ये काय म्हणतात? एका टोपलीत 6 निळे, 2 लाल, 4 हिरवे, 3 पिवळे असे चेंडू आहेत. जर 3 चेंडू रॅन्डम पद्धतीने उचलले तर कोणताही पिवळा नसण्याची संभाव्यता. पिवळा नकोय, मग काय? पिवळा सोडून सगळं चालतील म्हणतं ना. पिवळं नको ना. बरं 4 2 6 6 12 पैकी कोणते पण 3 काढायचे. बरं 12 पैकी कोणतेही 3 चालतील, पण निघताना कशातून निघतील? 15 पैकी 3च निघतील ना, कारण की सगळे तर 15 आहे. त्याच्यात पिवळे पण आहेत, पण आपल्याला नको होते म्हणून आपण ते घेतले. बरोबर. म्हणजे 12 sin 3 काय येणार आहे आपल्याकडे? 12 गुणिले 11 गुणिले 10 भागिले 3चा फॅक्टोरियल येतो 6 भागिले 15 गुणिले 14 गुणिले 13 भागिले 3चा फॅक्टोरियल परत 6. 6 6 तर गेला. बरं अजून काय काय होऊ शकतं? बेसक 12, बेसाती 14, अजून 5 त्रिक 15, 5 दुने 10. अजून काही काटछाट करण्यासारखं उरलेलं नाही. हा इथं आहे 3 1 3 आणि 3 दुने 6, म्हणजे 11 दुने 22, 22 दुने 44 भागिले 13 साती आहे बघा इथे 44 भागिले 91. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. परत एकदा बघा काय म्हणतात. सत्ताविसावं. एका फुलदाणीमध्ये 6 लाल, 4 निळ्या, 2 हिरव्या, 3 पिवळ्या गोट्या आहेत. जर 3 गोट्या रॅन्डम पद्धतीने उचलल्या तर 2 निळ्या आणि 1 पिवळी असण्याची शक्यता काय? बरं काय काय हवंय आपल्याला? 2 निळ्या हव्यात ना. मग 2 निळ्या कुठून येतील? निळ्यामधूनच येतील. किती निळ्या आहेत? 4. त्यापैकी पाहिजे किती? 2. आणि म्हणतायत आणि म्हणजे काय? गुणाकार. आणि 1 पिवळी. पिवळी कुठे आहे? पिवळी 3 पिवळ्या आहेत. त्या 3 पिवळ्यांमधून 1 पिवळी हवी आहे. निघणार कशातून? 6 4 10 2 12 आणि 3 15 मधून किती? 3. हे 2 आणि हे 3 असं 3 निघणार आहेत. मग 4 sin 2 किती येणार आहे? 4 गुणिले 3 भागिले 2 गुणिले 3 C1 3च येतो नेहमी भागिले 15 sin 3 म्हणजे 15 14 13 भागिले 3 फॅक्टोरियल 6. मग 2 इकडे भाग जातो. बेत्रिक 6, अजून 3 5 15. त्यानंतर अजून काय भाग जाण्यासारखं? बे दुने 4 आणि बे साती 14. अजून काय उरलेलं दिसत नाही मला. तर नाही उरलं वयामध्ये नाही ना बघ, नाही उरलं ना. मग हे 3 त्रिक 9 आणि 9 दुने 18. 18 वरती आला आणि इथे 91 गुणिले 5, 91 गुणिले 5, 5 1 5 आणि 5 9 45. हा हे बघा हे ऑप्शन. ऑप्शन सी 18 भागिले 455. एवढं सोपं आहे. थोडं गिचमिडीचं वाटत असेल, जागा नाहीये त्यामुळे मग माझ्याकडे पर्याय पण नाहीये. तुम्हालाही थोडं ऍडजस्ट करावं लागणार. काय म्हणतात? एका फुलदाणीमध्ये 6 लाल, 4 निळ्या आणि वेगवेगळे सांगून ठेवले. 4 गोट्या पाहिजे तुम्हाला. बरं त्यामध्ये 1 हिरवी पाहिजे. हिरवी कुठून येणार? 2तनं 1 येणार. 2 निळ्या पाहिजे. निळी कुठून येणार? 4तनं 2 येणार. आणि 1 लाल पाहिजे. 6तनं 1 येणार. तुम्हाला निघणार कशात नाही? हा 6 4 10 2 12 3 15 मधून किती निघणार? 4. झालं गणित. मग सारखंच करायचं. 2 C1 म्हणजे 2 असतो. 4 C2 म्हणजे 4 गुणिले 3 भागिले 2 असतो. आणि 6 C1 म्हणजे 6 असतो. भागिले 15 C4 काय येतो? 15 गुणिले 14 गुणिले 13 है ना. गुणिले 12 पण लिहायचं आता. आणि 4 फॅक्टोरियल लिहायचा म्हणजे किती येतो? 24. मग 12 दुने 24 बे साती 14 म्हणजे इथे 7 आलाय. हा बरं. त्याच्यानंतर अजून काय काय उरलं आपल्याकडे? 3 5 15, 2 2 गेला. मग आता काय उरलं नाही माझ्याकडे.
नाही उरलं. वरती 4 उरलाय, 6 उरलाय आणि खाली 5 उरलाय, 7 उरलाय आणि 13 उरलाय. मग काय गुणाकार मोठाच येतोय, भला मोठा. त्या मग सारखं 455 वाला एकच ऑप्शन आहे वरती, 24 झालं. आलं का लक्षात? हा, असे सोपे एक्झाम्पल येते. बरं, पुढचं बघा 29. एका फुलदाणीमध्ये बघा, एक करता का तुम्ही ट्राय? एका फुलदाणीमध्ये 6 लाल, 4 निळ्या, 2 हिरव्या आणि 3 पिवळ्या गोट्या आहेत. जर 2 गोट्या रॅन्डम पद्धतीने उचलल्या तर एक तर दोन्ही हिरव्या किंवा दोन्ही पिवळ्या असण्याची शक्यता पाहिजे त्यांना. मग दोन्ही हिरव्या येतील कुठून? हिरव्यातून येतील, अजून कुठे यायच्यात? मग हिरव्या किती आहेत आपल्याकडे? 2 आहेत. त्यापैकी पाहिजे किती? 2. किंवा म्हणजे अधिक, किंवा दोन्ही पिवळ्या पाहिजे. बरं, पिवळ्या किती आहेत? 3. त्यापैकी पाहिजे 2. पण निघणार कशातून? 6 4 10 2 15. 15तनं नाही, 2च. हे किंवा आहे ना, हे 2 किंवा हे 2 म्हणजे काढायचे 2च होतात. आणि इथं सांगून ठेवलंय 2च गोट्या काढायच्या. आलं लक्षात? म्हणजे 2C2 काय येतं? 1 येतं. मग अशी एक्सप्लेन केलं मी. 2C2 सारखं सारखं असलं की 1 लिहायचं. 3C2 काय येतं? 3 गुणिले 2 भागिले 2. ओके. आणि 15C2 काय येतं? 15 गुणिले 14 भागिले 2. आलं लक्षात? 15C2 म्हणजे 2 2 गेला. नंतर अजून 3 5 15. अजून काही कॅन्सल करण्यासारखं? 2 7 14. वरती काहीच उरलं नाही, 1 उरलाय. आणि खाली 7 5 35. म्हणजे 35 वेळा ट्राय करावं लागेल. तेव्हा एकदा काय पाहिजे तुम्हाला ते एकदाच मिळेल. पण 35 ट्राय मारणं गरजेचं आहे. 34 वेळा मारलं तुम्ही शांत बसलेत, नाही होत तुमचं. 35 वेळा करावं लागेल, तेव्हा एखादा चान्स जो अपेक्षित आहे तो आपल्याला मिळतो. त्यावेळी प्रयत्न वाढवावे लागतात. बर, क्वेश्चन 35. सध्या खोक्या फार चर्चेमध्ये. एका खोक्यामध्ये 10 काळे आणि 10 पांढरे चेंडू आहेत. 2 चेंडू काढले असता त्याचे रंगाचे त्याच रंगाचे चेंडू असण्याची संभाव्यता. म्हणजे त्याच रंगाचे म्हणजे समान रंगाचे. म्हणजे एकतर काळे दोन्हीचे दोन्ही असतील किंवा 10 दोन्हीचे दोन्ही असतील, किंवा ना. मग पण निघणार कशातून? 20तनं निघणार किती? 2. म्हणजे 10 20C2 झालं. मग 10C2 काय येतो आपल्यासाठी? 10 गुणिले 9 भागिले 2 अधिक 10 गुणिले 9 भागिले 2 भागिले 20 आहे ना ते. 20 गुणिले 19 भागिले 2. बरं, 2 2 2 कॅन्सल होणार आहेत. असाही तो लसाव येणार आहे 2, तो खाली, आणि हा 2 कॅन्सल होणार आहे. मग उरलं काय आपल्याकडे? 19 38 भागिले 20 गुणिले 19. 19 दुने 38 म्हणजे उरलं 1/10. ऐक ऑप्शन मध्ये की नाही, आपलंच काहीतरी चुकलंय आपलं. 38 कसं काय लिहिलं मी? 19 नाही होते, 90 होत आहेत. 90 होत आहेत. 90 180 झालेत. आणि भागिले काय येतंय? 20 गुणिले 19. आता बरोबर येईल. 2 1 2 2 9 18 9/19. हे बघा, या 9/19. त्याच्यात अजून एक, हे खालचं एक परत खोक्याचं एक्झाम्पल आलेलं आहे. त्यात काय म्हणतायत ते बघा. एका खोक्यात 20 इलेक्ट्रिक बल्ब आहेत. त्यापैकी 4 सदोष आहेत, म्हणजे 4 फॉल्टी आहेत, है ना. त्या खोक्यातून 2 बल्ब रॅन्डम पद्धतीने निवडले तर त्यामधून कमीत कमी 1 बल्ब सदोष असण्याची संभाव्यता कशी शोधणार तुम्ही? कमीत कमी एक तरी फॉल्टी पाहिजे. बरं, मग माझ्याकडे फॉल्टी आहे किती? 4. त्याच्यातला कमीत कमी 1 तर काढायचंच आहे. बरं, 1 फॉल्टी निघाला आणि 1 काय निघाल? चांगला. 1 कोण आहे मग? 16 पैकी 1 आहे, चांगल्यापैकी 1. कारण की टोटल 20 होते, त्यातले 4 फॉल्टी होते, म्हणजे 16 चांगले होते. एक तर 4 पैकी 1 फॉल्टी निघाल, 16 पैकी 1 चांगला निघाल, म्हणजे 2 काढलेत मी. आलं लक्षात? किंवा असं येऊ शकतं ना, 4 पैकी दोन्हीचे दोन्ही फॉल्टी निघते. कारण की त्यांनी शब्द काय वापरलाय? कमीत कमी 1 तरी सदोष पाहिजे. मग दोन्ही असले तरी चालणार आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम नाही. मग आपल्याला ते मांडावं लागेल. एक तर 1 सदोष, 1 चांगला, किंवा दोन्हीचे दोन्ही सदोष. पण निघणार कशातून शेवटी? हे 20तनं 2 निघणार. मग करायचं याला सॉल्व. 4C1 म्हणजे 4 येतो, 16C1 म्हणजे 16 येतो, आणि 4C2 म्हणजे 4 गुणिले 3 भागिले 2 येतो, भागिले 20 गुणिले 19 भागिले 2 येतो. बरं, 2 दुने 4 झालेत, 2 10 20 झालेत. त्यानंतर उरलं काय आपल्याकडे कॅल्क्युलेशन करण्यासारखं? 16 चोक 64
नाही ना अजून काही. हा 16 × 64. पुढं हे असं भागताय तुम्ही, मध्ये बेरीज आहे, बेरीज असल्यावर नाही भागता येणार ना. हा मग तुम्ही 2 कॉमन काढून घेतल्यानंतर भागलं तर चालेल. हा पण ते काढायची टेक्निक तुम्हाला माहित पाहिजे तरच ते, नाही तर रिस्क घेऊच नका. 16 × 64 आणि 64 2 किती झालेत 68 भागिले 10 × 19 उरले. हळूहळू जा. हा कुठं, हा ×3 पण राहिला. 3 × 6. काय करतोय मी, माझं मलाच कळत नाही. हे बघा 16 × 64 आणि 3 × 6 म्हणजे टोटल झाले 70 भागिले 10 × 19. आता परफेक्ट आहे. 0 0 गेलेत, मग 7/19. हे बघा हे ऑप्शन 7/19. आलं लक्षात. हा ते गुणाकार विनाकार जरा गडबड झाली माझ्याकडनं, तुम्ही बारीक लक्ष ठेवा. हा बोल बोल बोल, मी आणतोय परत. हा गुणाकारच करावा लागतो पहिले इथे. हा गुणाकारच करावा लागतो पहिले. मग आपण याच्या किमती इथे लिहिल्यात, मग गुणाकारच केला. हा माझ्या लक्षात आला नाही म्हणून मी डायरेक्ट बेरीज केली होती. हा हो पण मग इथं आणि आलंय ना, गुणाकार आला म्हणजे गुणाकारच पहिले करायचंय. तुझा प्रश्न नाही कळाला मला. खरं तर लिहिलं नाही असं. हा ते आपल्याला ठरवावं लागणार आहे. जर त्यांनी म्हटलं होतं ना कमीत कमी एक बल्ब सदोष पाहिजे, आणि काढायचे तर 2 होते ना, मग एक सदोष म्हणजे दुसरं काय बुवा, दुसरं ब्लॅकनेट होता येणार, दुसरं चांगला काढावा लागणार होता. म्हणजे एक सदोष आणि एक चांगला, किंवा दोन्हीच्या दोन्ही सदोष. असं म्हणजे बोलताना आपल्याला ती गोष्ट पटायला पाहिजे की आपण जे बोलतोय ते बुद्धीला आपल्या पटलं पाहिजे की 2 काढायचे होते, मग एक सदोष काढला तर एक चांगला, किंवा दोन्हीच्या दोन्ही सदोष. म्हणजे असं मांडताना हे काय देऊन ठेवणार नाही ते लोक, पण आपल्याला ते आपल्या बुद्धिमत्तेने सॉल्व्ह करायचं. मग त्या गोष्टी बरोबर पटून जातात तुम्हाला, हळूहळू जमतील ते तुम्हाला. बर पुढचं काय म्हणतायत बघा. एका वर्गात 15 मुले आणि 10 मुली आहेत. 3 विद्यार्थी रॅन्डम पद्धतीने निवडलेले 2 मुले आणि 1 मुलगी असण्याची संभाव्यता. बरं मग काय, मुलं येणार कुठनं, मुलांमधून. मुलं किती आहेत 15, किती सिलेक्ट करायचे 2, किंवा म्हणताय नाही आणि म्हणताय, आणि म्हणजे गुणाकार. आणि 1 मुलगी पाहिजे, मुली येणार कुठनं, मुलींमधनं. 10 मुली आहेत त्यापैकी निवडायची 1 आहे, बाकी निघणार तर 25 मधून 3, कारण की ह्या 2 मुलं 1 मुलगी, टोटल 3 लोक झाले. मग सोडवायचं कसं, नेहमी सारखंच. 15 × 14 भागिले 2 × 10 भागिले 25 ला उलट 3 वेळा लिहायचं. 25 × 24 × 23 भागिले 6. 3चा फॅक्टोरियल काय मिळतो आपल्याला, 6 मिळतो. हा मग ते लिहायचं. मग काय काय भागाकार होतोय जरा मी वेगळा पेन करतो. 6 × 1 = 6, 6 × 4 = 24. बरं अजून काय काय करता येईल. 2 × 5 = 10, 5 आणि इकडं 5 × 5 = 25, 5 आणि इकडं 5 × 3 = 15. अजून काही 2 ने भाग जातोय बघा इथं. 2 × 7 = 14 आणि 2 × 2 = 4. अजून काही होतंय का, नाही नाही होतंय. म्हणजे वरती उरताय 7 × 3 = 21 आणि 23 × 2 = 46. 21 भागिले 46. आलं लक्षात, आलं. सोपं एकदम, काय अवघड असं काही नाही. हा आता हे बघा काय म्हणतायत. 3 पुरुष 2 स्त्रिया आणि 4 मुले यांच्या एका गटातून 4 व्यक्ती रॅन्डम पद्धतीने निवडल्या. त्यापैकी बरोबर 2 मुले असण्याची संभाव्यता काय. बरं किती मुलं निवडले तुम्ही, म्हणे 4 लोकांना निवडायचं आणि 2 मुलंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. बरं मुलं येणार कुठनं, मुलांमधून. मुलं किती आहेत 4, त्यापैकी 2 पाहिजे, आणि अजून 2 काय, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो किंवा मिक्स असो, 5 पैकी कोणतेही 2 द्याव. आम्हाला घेणं कोणाशी होतं, 2 मुलं असणं गरजेचं होतं. बाकी तुम्ही स्त्रिया द्या, पुरुष द्या, काही द्या, मिक्स द्या, तुम्हाला 2 काहीही दिलं तरी चालेल, पण 2 मुलांची आवश्यकता मात्र नक्की. भागिले 90 निघणार किती 4. आलं लक्षात. आणि हे सोडवायचं कसं तुम्हाला माहितच आहे, त्यामुळे मग ते काय अवघड नाही. आता ह्यावेळी तुम्ही ट्राय करा. 39 2 फासे फेकले, एकूण गुणसंख्या ही मूळ संख्या असण्याची संभाव्यता काय. मग फासे फेकल्यानंतर तुम्हाला माहिती ना ते लिहिलंय आपण. 36 येतात ऑप्शन. कोणकोणते येतात, 1 1 1 2 1 3 असं 6 1 पासून पार 6 6 पर्यंत येतं.
यांची बेरीज मूळ संख्या आली पाहिजे. बरं, मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17 पण आहे, पण मग बेरीज 13 पर्यंत पण नाही येत ना. बेरीज फाशी फेकल्यावर 6 6 12, जास्तीत जास्त 12 बेरीज येऊ शकते. तुम्हाला याच्यातच शोधायचंय. मग 2 बेरीज येणारे 1 1 1, बरोबर. 3 येणारे कोण आहेत? 2 1 1 2, बरोबर. असे 2 येतील है ना. असं तुम्हाला 5चं शोधायचं, 7चं शोधायचं, 11चं शोधायचं, सगळे शोधून काढा. ते तुम्हाला अपेक्षित आहे. भागिले 36 हे तुमचं उत्तर आहे. आलं का लक्षात? घ्याल करून? करायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, एका वर्गामध्ये 30 विद्यार्थी इंग्रजी निवडतात. बर, 20 विद्यार्थी हिंदी निवडतात, म्हणजे भाषा म्हणून हिंदी निवडतात. मग कोणता विषय पाहिजे तुम्हाला? एका वर्गामध्ये 30 विद्यार्थ्यांनी इंग्रजी निवडले, 20 विद्यार्थ्यांनी हिंदी निवडले, 10 विद्यार्थ्यांनी दोन्ही निवडले. असं आठवतं तुम्हाला एक एक्झाम्पल? दोन्ही वालं. तुम्हाला पातेल्याचं एक्झाम्पल दिलं होतं. पातेलं उलट केलं तर पातेल्याला आणि तेलाला लागलेला सरफेस तो चिटकून राहतो. हा, मग ते दोघी वाले असतात ते. हा, मग तो फॉर्म्युला वापरायचा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी, प्रोबॅबिलिटी ऑफ ए अधिक प्रोबॅबिलिटी ऑफ बी वजा प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. बरं, मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय? इंग्रजी निवडणारे पोरं 30%. प्रोबॅबिलिटी बी काय? हिंदी निवडणारे लोक 20%. आणि इंटरसेक्शन म्हणजे 10%. संपलं गणित आपलं. मग आता सगळ्यांचा छेद सारखा आहे म्हटल्यावर आपण 100 एकदाच लिहिणार की नाही? 100 एकदाच लिहिला. 30 आणि 20 50, 50 वजा 10 किती होतात? 50 वजा 10 40. म्हणजे आपलं उत्तर जर टक्क्यामध्ये असेल तर 40% उत्तर आलं. पण ते टक्क्यामध्ये नाहीये, ते कशात आहेत? फ्रॅक्शन, अपूर्णांकामध्ये. मग भागू आपण. 0 0 गेलं, 2 2 4 आणि 2 5 10, म्हणजे उत्तर 2/5 आहे. बघा इथंच आहे उत्तर. काय येणार आहे? 2/5. फॉर्म्युला मात्र लक्षात ठेवा. हा, फॉर्म्युला लक्षात ठेवा. बर, पुढचं बघा. इकडचं बघू आपण. आता हे बघा, हे पण एक छान एक्झाम्पल आहे. - 41 42 असे 2च एक्झाम्पल घेणार आहे आपण. 2 एक्झाम्पल काफी आहे. बरं, बघा काय सांगतायत. एक पुरुष आणि त्याची पत्नी एक पुरुष आणि त्याची पत्नी एकाच जागेसाठी असलेल्या 2 रिक्त जागांच्या मुलाखतीसाठी उपस्थित झाले. पतीच्या निवडीची संभाव्यता 1/7 आहे आणि पत्नीची निवडीची संभाव्यता 1/5 आहे. बरं, पत्नी म्हणजे पती म्हणजे हजबंड आणि पत्नी म्हणजे वाईफ असं लिहितो. हा, तर हजबंड निवडला जाईल है ना, सिलेक्शन होईल याची शक्यता काय आहे? 1/7. आणि पत्नीची काय आहे? 1/5. बरं, नाही होणार. मग त्याचं काय? होईलची कळाली, नाही व्हायची काय? 6/7. कारण की 7 पैकी 1 वेळा हा सिलेक्ट होतोय गोळा आणि हा नाही होत 6 पैकी 7 वेळा. लय वाटलं की, पण त्याची बायको जरा चांगली आहे. 5 पैकी एका वेळी होती बिचारी. मग किती वेळा नाही होत? नाही होत. मग होण्याची कळाली म्हणजे नाही होण्याची पण आपल्याला बाय डिफॉल्ट समजूनच जातं. मग आता काय विचारलंय? त्यापैकी फक्त एकाचीच निवड होण्याची संभाव्यता काय? म्हणजे दोघांपैकी एकाचीच निवड व्हायला पाहिजे. मग कसं म्हणायचं? हजबंडचं झालं आणि वाईफचं नाही झालं. आलं लक्षात? दोघांना चान्स दिला, एकाच सिलेक्शन झालं. किंवा असं पण होऊ शकतं ना, हजबंडचं नाही झालं आणि वाईफचं झालं. मग आता हे नंबर जे आपण लिहिलेत ते सगळे टाकायचे. हजबंडच्या ऐवजी काय टाकायचं? हजबंडचं बरोबरचं काय चिन्ह आपण लिहिलंय? 1/7. नाहीचं बायकोचं काय लिहिलंय? 4/5. आणि हजबंडचं इथे काय लिहिलंय? नाही होण्याचं. हजबंडचं नाही होण्याचं कुठे? हजबंडचं नाही होण्याचं 6/7. आणि हे चुकीचं तर नाही लिहिलं ना आपण? बरोबर लिहिलं. आणि वाईफचं होण्याचं काय? 1/5 झालं. मग आता याला सोडवायचं. काही काटछाट होत असेल तर करा, नाही तर सरळ सरळ 4 1 4, 7 5 35 अधिक 6 1 6, 7 5 35, 6 4 10/35 म्हणजे 5 2 10 आणि 5 7 35 म्हणजे उत्तर काय? हे बघा इथं 2/7. संपलं. आपण खेळावं लागतं, डोकं लावावं लागतं.
की होईल म्हणजे काय, प्रत्येक वेळी हस्बंडचं झालं पाहिजे नाही, वाईफचं पण होऊ शकतं. मग नुसतं झालं पाहिजे हे महत्वाचं नाहीये, दोघांच्या शक्यता मांडणं गरजेचं आहे. याचं झालं, हिचं नाही झालं, बरं याचं नाही झालं, तिचं झालं, असं मांडणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आणि किंवा यांचा वापर करावा लागतो. तेव्हा कुठे त्या सगळ्या पॉसिबिलिटी तुमच्या तिथं प्रदर्शित होतात. 42 शेवटचा प्रश्न आजसाठी. खालचा प्रश्न तसाच आहे, खाली दिसतोच आहे तुम्हाला, हा होमवर्क म्हणून घ्या. 42 बघा आपण पहिले. हा कोण, हा ए असेल बरं, ते लिहिलं नाही तिथं. ए हा 75% गोष्टींमध्ये खरं बोलतो. ए नावाचा व्यक्ती आहे, बरं. मग 75% केसेस मध्ये खरं बोलतो, 75 मध्ये तर खोटं 25 मध्ये बोलतो. बी नावाचं काय करतोय, बी नावाचा व्यक्ती 80% केसेस मध्ये खरं बोलतो तर खोटं बोलतोय 20% केसेस मध्ये. खरं खोटं कळालं आपल्याला त्यांचं काय काय नाही. बरं, मग काय म्हणतात, एकाच घटनेचे कथन करत असताना ते एकमेकांशी असहमत असण्याची किती टक्के गोष्टींमध्ये संभाव्यता आहे. असहमत म्हणजे काय, आता ए म्हणेल की मी पाहिलं त्याला खून करताना, बी म्हणेल नाही 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 त्याने खून केलाच नाही. एकमेकांना विरोध करताय ना ते, म्हणजे आपल्याला दाखवायचं काय, ते एकाच घटनेला असहमत असायचं गोष्टी दाखवत आहे. हा म्हणतो त्याने खून केला, हा म्हणतो नाही त्याने नाही केला. किंवा असं थोडीच आहे की हा म्हणाल यांनी केला, ए म्हणतो त्याने नाही केला, मग बीला काय म्हणावं लागेल, त्यांनीच केलाय. आलं का लक्षात. असहमत येते एकमेकांसोबत, असहमत. मग ती असहमती अशी दाखवायची असते की हा म्हटला की याने नाही म्हणायचं, आणि हा नाही म्हटला की त्याने हो म्हणायला सुरुवात करायची, याला असहमती म्हणतात. बरं, एच होण्याचं किती टक्के, 75%. नाही होण्याचं 20, एच नाही होण्याचं 25, आणि गुणिले बीच होण्याचं 20, 80. हा 80. मग शॉर्टकट वापरू जरा आपण, कारण की एवढे मोठे गुणाकार कोण करत बसेल. मग याच्यातनं 20 कॉमन काढता येईल, 20 कॉमन निघाला तर इथे 1 उरला, आणि 20 चोक 80, इथे 4 उरलेत. 25 पण कॉमन काढता येईल, 25 त्रिक 75, आणि 25 एक 25, म्हणजे इथे उरलाय 3, इथे उरलाय 4, 4 आणि 3 7. जरा हे सोपं वाटेल म्हणजे करायला, तुमच्यावर आहे. 25 दुने 50 आणि 7 5 35, म्हणजे काय येणार आहे 350. 350 नाही, बरोबर ना, 350च येणार आहे का, 3500 येईल, 3500 येत आहे. आणि खाली हे टक्के होते, आठवतं का, हे 100 हे 100 म्हणजे किती झालेत 10,000, हे 100 हे 100 किती झालेत 10,000, आणि दोघांचा लसावी 10,000, 2 शून्य 2 शून्य गेलेत, म्हणजे किती टक्के आली आपली पॉसिबिलिटी, 35% आली. आलं लक्षात. तर हा 100, इथं 100 इथं 100 होते, गुणाकाराचं चिन्ह होतं, इथे पण 100 इथे पण 100 होते. गिचमिडीच आहे, पण थोडंसं लक्षात येऊन जाईल तुम्हाला. व्हिडिओमुळे थोडासा सपोर्ट मिळेल नक्कीच. तर व्यवस्थित करा. आजसाठी एवढंच.